गौरी मॅडम, आपण सुरुवात करूयात. हो सर. नमस्कार, मी ॲडव्होकेट गौरी पाटील, जन अदालत सेंटर फॉर पॅरालिगल सर्व्हिस अँड लीगल ऍड पुणे महाराष्ट्र यांच्यातर्फे जे ऑनलाईन लेक्चर सिरीज चालू झालेली आहे त्या लेक्चर सिरीजला आज प्रसिद्ध ज्येष्ठ कायदे तज्ञ उच्च न्यायालय मुंबईचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय ॲडव्होकेट गणेश सोनी सर. तर गणेश सोनी सर, पहिला तुमचं स्वागत करते मी आणि तुमचा आभार मानते की तुम्ही आमच्यासाठी वेळात वेळ काढलात, तुमचा एवढा महत्वाचा वेळ देताय. सरांचा परिचय. सरांचं बीएससीचं आणि LLBचं शिक्षण सर्व मुंबई युनिव्हर्सिटीतून झालेलं आहे. तसेच त्यांनी ह्युमन ऑफ राईट्स अँड लॉ ह्यामध्ये लेक्चर सुद्धा दिलेले आहेत. ते ओरिजिनल सिव्हिल लॉयर आहेत. तर त्यांचं जर्नलिझम मधले एक्सपिरियन्स तसेच पोलिसांशी असलेला कॉन्टॅक्ट याच्यामुळे क्रिमिनल कडे ते वळले गेले. त्यातून त्यांचं महत्वाचं म्हणजे हिजबुल मुजाहिद्दीन या केसमध्ये ते स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून काम केलेलं आहे. तसेच सरांनी सामाजिक क्षेत्रातही भरपूर काम केलेलं आहे. सरांचा हा थोडक्यात परिचय. सरांचा खूप मोठा परिचय आहे तसा, पण सरांना वेळ देणं महत्वाचं आहे. जास्ती करून आपल्याला त्यांचं ऐकायचं आहे. तर त्यांचा आजचा सब्जेक्ट आहे सिव्हिल प्लेडिंग. तर सरांना मी विनंती करते की सरांनी लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सो मच सर. नमस्कार गौरी वकील मॅडम, सर्व वकील मंडळांना नमस्कार आणि गुड इव्हनिंग टू यू. आजचा जो दिवस आहे तो बरेच दिवसापासून आमचं सागर नवरे वकील साहेबांबरोबर आमचं बोलणं होत होतं, कधीतरी सुरुवात करूया. आणि दिवाणी प्रॅक्टिस जी आहे, दिवाणी जी वकिली व्यवसाय, मुळात आपला वकिली व्यवसाय याला अतिशय मान दिला जातो. सर्वात नोबल प्रोफेशन म्हणून आपल्या व्यवसायाचं वर्णन होतं. आणि बरेच वेळेला आपल्याला अनुभव येतो की आपली पक्षकार मंडळी, जास्त करून क्रिमिनल मॅटरमध्ये जेव्हा आम्ही ॲक्विटल घेतो, एखाद्याला दोषमुक्त करतो, तर त्या एखाद्याला बेल मिळतो, तेव्हा त्यांची मंडळी जेव्हा आपल्याला नमस्कार चमत्कार करतात, कधी कधी पाया देखील पडतात, तेव्हा ते म्हणतात देवानंतर तुम्हीच. इतकं वकिली व्यवसायाला महत्व आहे, कारण लोकांच्या हक्काचं जे काही हक्क जे आहेत त्याच्या हक्काची आपण त्यांना जाणीव करून देणं, आणि जर त्यांच्या हक्कावरती गदा येत असेल तर त्याला आपण न्याय मिळवून देण्याचं मोठं आपण काम करतो. कारण हे सर्वसामान्य मंडळी आहेत ज्यांना कायद्याबद्दल कुठलीही गंध वार्ता नाहीये. त्यामुळे अशा मंडळींना आपण न्याय मिळवून देतो. शून्यातनं जवळजवळ त्यांना आपण सगळं निर्माण करून देतो. किंवा ज्यांच्या विरुद्ध खोटे दावे दाखल झालेले आहेत, ज्यांच्या विरुद्ध खोट्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत, मी फौजदारी पण देखील विचार केला तर अशा मंडळींना न्याय देण्याचं जे काम आहे ते न्याय देण्याचं काम ही काही जादू नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत लागते. आणि कुठल्याही आता हल्ली कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे की प्रत्येक वर्षाला अक्षरशः तालुका पातळीवरती देखील 100 नवीन वकील येत आहेत. जिल्हा पातळीवरती अजून 200-400चं प्रमाण असेल. हायकोर्टामध्ये आम्ही तर बघतो हजारांनी नवीन लोक बारमध्ये येतात. आमच्या बारच्या ऍडमिशन संपलेले आहेत सगळं. म्हणजे या बार असोसिएशन जे आहेत हायकोर्टच्या, आवी असेल, बॉम्बे बार असोसिएशन असेल, त्यांच्याकडे आता सदस्यत्वच उपलब्ध नाहीये. सांगायचा हेतू असा आहे की वकिली व्यवसायाला खूप परिश्रमाशिवाय पर्याय नाही. आणि परिश्रम हे काय तुम्हाला एका रात्रीत तुम्हाला घडवून आणतात नाही, ती काही जादूची काही कांडी नाहीये. आणि त्याच्यासाठी प्रचंड चिंतन लागतं. सर्वात मी नेहमी वकिलाची गायकाशी तुलना करतो. बरेचसे वकील म्हणतात हा काय प्रकार आहे, गायक तो गातो, वकील कोर्टात काळा डगला उभं घालून युक्तिवाद वगैरे करतो. तुम्ही तुलना कशी काय करू शकता? तर कुठल्याही गायकाला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याला एक बैठक नावाची चीज आहे. हे मंडळी सकाळी 4-4:30ला उठतात, त्यांचा रियाज चालू असतो. सतत रियाज, तेच गायचं, विविध रागांवरती ते मास्टरी मिळवायची वगैरे वगैरे. हा जो रियाज आहे तो रियाज एका रात्री येत नाही. त्याला वारंवार बैठक लागते, रोजची लागते, साप्ताहिक लागते, मासिक लागते, 6 महिन्याची लागते, वार्षिक लागते. मोठे परिश्रम आहेत. ही एका तपश्चर्या आहे. तोच प्रकार दिवाणी म्हणजे व्यवसायामध्ये असं म्हणजे दिवाणी प्रॅक्टिस खास करून, कारण दिवाणी प्रॅक्टिस जी आहे फारसे लोक वळत नाहीत. कारण ही चेंगट होमिओपॅथी सारखी आहे. लगेच तुम्हाला रिलीफ मिळतो असं नाही. ॲलोपॅथीला लगेच इंजेक्शन दिलं तुम्हाला बरं वाटतं, पण ही सिव्हिल प्रॅक्टिस जी आहे ती अतिशय चेंगट आहे. एक अर्ज, त्याला प्रति रिप्लाय येणार, मग त्याला काउंटर रिप्लाय, मग सर्ज वाइंडर वगैरे सगळे प्रकार असतात. आणि दिवाणी प्रकरणांची जी काही थप्पी कोर्टामध्ये पडलेली असते, जी वाढत जाते, दर सालाला वाढत जाते, आणि तिचा निपटारा होत नाही. म्हणून शेवटी आपल्याला
ADR असो, मेडिएशन असो, आर्बिट्रेशन असो, रिकन्सिलेशन वगैरे सगळ्या गोष्टी करायला लागतात. कॉम्प्रोमाइज वगैरे, लोक अदालत घ्यायला लागतात. आणि जिथे एखाद्या व्यक्तीला जर 10,000 रुपये त्याला येऊ घातलेले असतील, तर तो विचार करतो की मला 5 वर्षानंतर भले 10,000 मिळाले, तेव्हा 10,000ची प्रत्यक्षात किंमत मार्केटमध्ये 7,000-1,000 झाली असेल. तर जर मला आता 6,000-7,000 मिळत असतील तर मी घेऊन टाकतो. त्यामुळे तो वरच्या पैशावरती पाणी सोडतो. त्याला मोठं कॉम्प्रोमाइज करायला लागतं. सांगायचं येतो असं की दिवाळी व्यवसायामध्ये, दिवाळी वकिली व्यवसायामध्ये परिश्रम देखील आहेत, परंतु सर्वात मला एक जे जाणवलं की बैठकीच्या व्यतिरिक्त एक शिस्त त्याला लागते. त्याला फार मोठी बॅकग्राऊंड अशी आहे की जे दिवाणी जे कायदे आहेत ते तुमचे चांगले पाहिजेत. आणि म्हणून जेव्हा एखाद्या माझ्याकडे येतात की आमच्या मुलाला वकील व्यवसायात शिरायचं, त्यांनी काय केलं पाहिजे? बैठक हा एक भाग झाला. तू जर दिवाणी प्रॅक्टिस करायची असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्ट लॉ, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 हा त्याला यायला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट आला की अपसूक त्याच्यासोबत स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट येतो. हे दोघं हँड इन हँड जातात. तिसरा तुम्हाला लिमिटेशन ऍक्ट त्याच्यासोबत येतो. चौथा तुम्हाला कोर्ट फी ऍक्ट येतो. आणि एक स्टॅम्प ड्युटी एक प्रकार आहे. आणि दिवाणी जे दावे जे असतात ते दिवाणी दावे एखाद्या व्यक्तीचा दिवाणी हक्क, सिव्हिल राईट, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन खालच्या राईट्स मध्ये तुम्ही तुलना करायला जाऊ नका. फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम टू ट्रॅव्हल वगैरे, ते फ्रीडम वेगळं घटनात्मक आर्टिकल्स खाली जे 14, 15, 16, 17 काय जे असेल. पण एखादी गोष्टी तुम्ही विकत घेतली, त्याच्यासाठी पैसे मोडलेत, करारपत्र केलेले आहेत आणि त्या कराराची कुठेतरी ब्रीच होते, त्याचे पाळणं जात नाही, त्यातले जे काही तरतुदी आहेत, तर अशा वेळेला जर तुमचा हक्क डावलला जात असेल, तुमच्या हक्काबद्दल जर तुम्हाला लढायचं असेल, तर शेवटी जे क्लॉजेस आहेत जे तुमच्या करारपत्रामध्ये नमूद झालेलं आहे त्याच्यावरच तुम्हाला भांडायचं, त्याच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत. आणि माझं नेहमी लोकांना सांगणं असतं, मी बोलायला थोडा तिखट म्हटलं तर मला स्वतःहून सांगायला हरकत नाही, पण मी असं बघतो 30-35 वर्ष जे काय मी व्यवसायामध्ये आहे की सुशिक्षित लोक सुद्धा करारपत्र जेव्हा करायचे असतात, बिल्डर बरोबर करार करायचा असेल किंवा एकाला फ्लॅट विकायचं दुसऱ्याला द्यायचं असेल, लिवाईड लायसन्स वरती घ्यायचं असेल आणि जे काय करार करायचं असेल, आर्थिक व्यवहार करायचा असेल, तर ही मंडळी कुठल्याही तऱ्हेने कुठल्याही वकिलाकडे जात नाहीत. माझ्या ओळखीत एक उदाहरण आहे की 70 लाखाची त्या माणसांनी इन्व्हेस्टमेंट केली. 70 लाखाची इन्व्हेस्टमेंट करताना त्यांनी कुठल्याही सीएला विचारात घेतलेलं नाही, टॅक्स प्रॅक्टिशनरला विचार घेतले, वकिलाला विचार घेतलेला आहे की बा ही जी मी इन्व्हेस्टमेंट करतोय त्यातनं मला रिटर्न बरोबर मिळतील का, समोरची पार्टी मला ह्या तऱ्हेने पैसे परतावा करायला निघालेली आहे, त्याला मी कसा बांधून घेऊ, काय घेऊ वगैरे वगैरे, काही चर्चा नाही. जस्ट ब्लाइंड फेथ मध्ये त्यांनी पैसे दिले आणि त्या समोरच्या पार्टीने त्याला फसवलं आणि आता तो हात चोळत बसला. सांगायचं येतो असा की दुर्दैवाने आपल्याकडे कल असा आहे, आपण महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणांमधला आता आपण एकत्र आलेले आहोत, पण मी जे ठाणा मुंबईमधली जी परिस्थिती आहे की कधी कधी पुणा नाशिकला देखील जातो की आपल्या कोर्टाच्या समोर आजूबाजूला जी झेरॉक्सची दुकानं असतात त्यांच्याकडे करारपत्राचे नमुने असतात. अग्रीमेंट फॉर सेलचे असतात, सेल डीडचे असतात, पॉवर ऑफ अटर्नी असते, गिफ्ट डीड असते, रिलीज डीड असते आणि काय काय असतं, बेदावा पत्र ज्याला रिलीज डीड म्हणतो, सगळे नमुने तयार असतात. सुशिक्षित मंडळी, वकील जास्त पैसे घेईल, 5 आकडी फी घेईल वगैरे वगैरे, आणि ही मंडळी काही 1,000, 2,000, 2,500, 3,000 काम तुमचं करून देतात, झटपट करून देतात. आणि त्यांच्याकडे काय असतं, फिल इन द ब्लँक्स असतात, पाट्यांची नावं घालायची, वय बदलायची, ऑक्युपेशन व्यवसाय बदलायचे, पत्ते बदलायचे, जागेचं वर्णन बदललं जाईल, जे कन्सिडरेशन असेल, अर्नेस्ट मनी असेल, पुढच्या स्लॅब्स असतील त्या सगळ्या बदलतील. टर्म्स ऑफ अग्रीमेंट मध्ये किरकोळ काही जिथे तारखेशी संबंध असेल, महिन्याशी संबंध असेल त्याच्यात थोडेफार बदलाव होईल. बाकीचा जो ढाचा असतो तो त्याचा समप्रमाण असतो, युनिफॉर्म असतो तो. त्यामुळे अशी मंडळी वकिलाकडे न जाता झेरॉक्सच्या दुकानामध्ये जी मंडळी असतात त्यांच्याकडे बसतात, त्यांच्याकडनं कामं करतात, एकीकडे त्यांना आनंद असतो की मी पैसे वाचवले वकिलाचे. परंतु त्यांना कळत नाही ही जी मंडळी जे कट अँड पेस्ट वाली जी मंडळी आहेत ती काही कायद्याचे पदवीधर नाहीत, त्यांना कायद्यातलं कुठलंही ज्ञान नाही. आणि ज्याचा आपण करार करून देतोय त्या 2 पार्टीपैकी एक पार्टी त्यांच्याकडे आलेली असते, त्या पार्टीला जर समोरच्या पार्टीने फसवलं किंवा त्या जी पार्टी आलेली त्यांनी समोरच्याला फसवलं, त्याचे तुम्ही हक्क सुरक्षित कसं ठेवणार? या गोष्टी झेरॉक्स दुकानाच्या बाजूला जे तुम्हाला करारपत्र करून मिळतात ती मंडळी तुमचं हक्क सुरक्षित ठेवू शकत नाहीत. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो की मला ते अग्रीमेंट करायला द्या, माझ्याकडनं चांगली सर्व्हिस मिळेल, मला 4 पैसे मिळतील म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. तर तुम्ही कुठल्याही वकिलाकडे जा, नवशिका वकिलाकडे जा, तो देखील 5-10 हजार रुपये घेईल, पण जे काही तो बनवेल काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य असेल, कुठेतरी तुमचा इंटरेस्ट असेल, हक्क असेल, तो सेफगार्ड होईल. आंधळेपणे तुम्ही करू नका. त्यामुळे सांगायचं तो असा
ती आपली दिवाणीची प्रॅक्टिस आहे. एखाद्याचे हक्क जर डावलले गेले तर त्या हक्काला जी बाधा आलेली आहे त्याला काहीतरी उतारा पाहिजे, त्याच्यावरती उपाय पाहिजे, म्हणून आपण दिवाणी न्यायालयाचा दरवाजा ठोठावतो आणि रेग्युलर मुकद्दमा किंवा स्पेशल मुकद्दमा, समरी सूट, कधी कधी किरकोळ अर्ज अशा स्वरूपाचे टाकतो. विवाह याचिका टाकतो. हल्ली डीव्हीचं फार मोठं प्रमाण वाढलेलं आहे. तो एक स्वतंत्र विषय, कधीतरी वेगळं बोलू आपण त्याच्यावरती. सांगायचा हेतू असा की जर तुम्हाला दिवाणी वकिली व्यवसायात जर यश मिळवायचं असेल तर जे आता तुम्हाला मी 5 कायदे सांगितले की कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, स्पेसिफिक लिमिटेशन ऍक्ट, स्टॅम्प ऍक्ट आणि कोर्ट फी ऍक्ट, हे तर तुम्हाला 5 माहिती पाहिजे. त्याच्या पलीकडे MRTP तुम्हाला माहिती पाहिजे जर तुम्ही शहराशी निगडीत असाल. त्याच्यानंतर तुम्ही जर ग्रामपंचायतशी निगडीत असाल तर तुम्ही ज्या भागामध्ये राखला तिचा ग्रामपंचायत ऍडमिनिस्ट्रेशन, बॉम्बे विलेज पंचायत ऍक्ट तुम्हाला माहिती चांगला पाहिजे, नगर परिषद ऍक्ट तुम्हाला पाहिजे, म्युन्सिपल काउन्सिल ऍक्ट तुम्हाला पाहिजे, कॉर्पोरेशन ऍक्ट तुम्हाला चांगला माहिती पाहिजे. सांगायचं हेतू असा की हे ऍक्ट जे तुमच्या नित्यनियमाने रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमच्याशी निगडीत आहे, तुमच्या पक्षकारांशी निगडीत असणार आहे, त्याचं तुम्हाला चांगल्या तऱ्हेचं, मी सखोल बोलत नाही, एखाद्याला सखोल ज्ञान प्राप्त व्हायला 10 वर्ष लागतात. सांगायचं हेतू असा की हे जे बेसिक जे कायदे आहेत, कोऑपरेटिव्ह सोसायटीचा ऍक्ट तुम्हाला माहिती पाहिजे, सगळीकडे कोऑपरेटिव्ह संस्था फोफावत आहेत, कन्झ्युमर ऍक्टचं तुम्हाला बऱ्यापैकी ज्ञान असलं पाहिजे. सांगायचं असं हे जे 10 ते 15 कायदे ज्याच्यात तुमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध येतो, याचं जर तुमच्याकडे चांगलं ज्ञान असेल तर आलेला जो माणूस आहे तो जो तुमच्याकडे गाऱ्हाणे घेऊन येतो त्या गाऱ्हाण्यावरती उपाय, रेमेडी इंग्लिश मध्ये ज्याला म्हणतात, ती रेमेडी कुठल्या कायद्याखाली मला बसवता येईल, दिवाळी का फौजदारी, दिवाळी असेल तर त्यातलं नेमकं कुठलं, हे तुम्हाला फिक्स करायला लागेल की बाबा याच्यावरती उतारा काय नेमका. आणि जर एकदा तुम्हाला समजलं की सिव्हिल कोर्टात याच्यावर न्याय घ्यायला लागेल, म्हणजे याच्याशी भांडायला लागेल तुम्हाला, तर मग सिव्हिल कोर्टामध्ये म्हटल्यानंतर दिवाणी दावा दाखल करणं, ज्याला आपण प्लेंट म्हणतो. आणि मुख्य म्हणजे जर तुम्ही दिवाणी कोर्टात न्याय मागायला जाणार असाल तर ज्या संहितेनुसार हे दावे केले जातात त्या अत्यंत किचकट अशा CPCचं तुम्हाला चांगलं ज्ञान पाहिजे. आणि मला सांगायला काही लाज वाटत नाही, उलटी मला थोडीशी मजा वाटेल की आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा आम्हाला CPC कळायला, आम्ही CPCची परीक्षा दिली, पास झालो, वकील झालो, CPC कळायला आम्हाला 10 वर्ष लागली प्रॅक्टिस मध्ये आल्यानंतर. कारण जोवरी तुम्हाला प्रॅक्टिकल ज्ञान तुम्हाला येत नाही, दावा दाखल करणं म्हणजे काय असतं, समोरच्याला समन्स काढणं, निशाणी 5 ची नोटीस काढणं, ती नोटीसची बजावणी होणं, मग सामनेवाले पार्टी कोर्टात हजर होणं, ते मेमो ऑफ ऍड्रेस देणं, WS कैफियतीसाठी मुदत मागणं, तर ती कैफियत दिली जाणं, मग वादाचे मुद्दे इश्यूज फ्रेम होणं, त्याचे ते इश्यूज फ्रेम झाल्यानंतर वादीला जेव्हा पुरावा द्यायला लागतो, टचवूड की 2012 पासून एव्हिडन्स ॲफिडेव्हिट आपण देतो, अँड ॲफिडेव्हिट इन लिव्ह ऑफ एव्हिडन्स, ती फार मोठी एक क्रांतिकारक असा फरक सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये घडला. त्यामुळे कोर्टापुढे जे वादीची जबानी होण्याचा जो काही प्रकार आहे तो प्रचंड वाचला, कोर्टाचा प्रचंड वेळ वाचला, वकिलांचा वेळ वाचला. त्यामुळे आपण ॲफिडेव्हिट इन लिव्ह ऑफ एव्हिडन्स देतो जेव्हा, पुराव्याचं शपथपत्र, एक मोठं काम असतं, ते फार मोठं अतिशय जोखमीने केलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे दावा बेतताना काय काय गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, हे माझं तुम्हाला आजच्या 1 तासाभराच्या कार्यक्रमामध्ये सांगण्याचं मोठं प्रयोजन आहे. आता पक्षकार आलेलं आहे, तुम्हाला ठरवलं की तुम्हाला इंजंक्शन सूट घ्यायचं आहे. इंजंक्शन सूट म्हटलं की नुसतं इंजंक्शन सिम्प्लिसिटर घ्यायचं आहे का डिक्लेरेशन विथ इंजंक्शन घ्यायचं. डिक्लेरेशन म्हटलं तर प्रॉपर्टीच्या हक्का संबंधात असलं तर तुम्हाला ती कोर्ट फी भरलीच पाहिजे, तुम्हाला 6-4 प्रत्येक वेळेला कामाला येईलच असं नाही. आता डिमॉलिशनच्या ज्या नोटिसा येतात कॉर्पोरेशन कडनं, नगरपालिकेकडनं, तेव्हा आपण असं म्हणतो की डिमॉलिशनची नोटीस असते, कॉर्पोरेशन नगरपालिका तुम्हाला म्हणते तुम्ही तुमचा प्लॅन एवढा मंजूर होता, पण प्लॅनच्या बाहेर जाऊन तुम्ही बांधकाम केलेलं आहे, तर ते 8 दिवसाच्या आत तोडा तुम्ही, नाही तर आम्ही तोडण्यावर जी काही खर्च आहे तो आम्ही तुमच्याकडनं वसूल करू वगैरे वगैरे. आणि मग अशी व्यक्ती आपल्याकडे येते तेव्हा आपण म्युन्सिपालिटीच्या विरोधात इंजंक्शनचा दावा करतो. पण नुसता कधी कधी इंजंक्शनचा दावा करायला सिम्प्लिसिटर केला तर इट विल बी ओनली इंजंक्शन, हे CPC कायचं इंजंक्शन. परंतु जर तुम्ही डिक्लेरेशन मागितलं तर तुम्हाला डिक्लेरेशन मध्ये जी नोटीस काढलेली आहे तुम्हाला स्थानीय लोकल अथॉरिटीने, ती नोटीस इलिगल आहे, बॅड इन लॉ आहे, नल अँड वॉइड अशा स्वरूपाचं तुम्हाला डिक्लेरेशन घ्यायला लागतं. अशा वेळेला तुम्हाला बरेच वेळेला कॉर्पोरेशन जेव्हा हजर होते त्याच्यामध्ये, तर ते म्हणतात की प्रॉपर्टीची किंमत आहे काही लाखात किंवा करोडामध्ये आहे, परंतु यांनी 6-4चा आधार घेऊन केवळ 1,000 रुपये व्हॅल्युएशन केलं आणि कोर्ट फी वाचवायचा प्रयत्न केला. त्यांचा प्रिलिमिनरी डिफेन्स असतो आणि म्हणून सूट उडवावा असं त्यांचं म्हणणं असतं. तर अशा वेळेला ती नोटीस जी आहे
ती नोटीस बॅड इन लॉ इलिगल डिक्लेरेशन घ्यायला लागते. तुम्हाला 640 तुम्हाला त्याच्यामध्ये उल्लेख प्लिडिंग घेतलंच पाहिजे तुम्हाला. ते नाही तर काही उपयोग होणार नाही. तुम्हाला कोर्ट फी वाचवायची असेल तर त्याचे प्लिडिंग महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं अगदी टायटल क्लॉज पासून जरी आपण गेलो दिवाणी दावा दाखल करताना, दावा बेतताना, तसा टेलर बेततो आपले कपडे, तसा आपण दावा बेततो एका परीने. तर त्याच्यामध्ये टायटल क्लॉज मध्ये सुद्धा तुमचे पत्ते व्यवस्थित पाहिजे, सामनेवाल्याचा खास करून. आणि सुदैवाने आता आपण नवीन इलेक्ट्रॉनिक युगात आहोत. आपण हल्ली ईमेलने देखील आपण समन्स पाठवतो. व्हॉट्सअपवरती देखील मॅरेज पिटिशन डीव्ही मध्ये समन्स पाठवले जातात. एक चांगली गोष्ट आहे ती. तर सांगायचं तसं की पॅरा नंबर 1 परिच्छेद क्रमांक 1 मध्ये वादीची सर्व तऱ्हेने चांगली ओळख पाहिजे. केवळ तो वरील पत्त्यावरती असं राहतो नव्हे, तो दावा जो दाखल करतोय तो कोणाविरुद्ध करतोय, समोरच्याचं आणि त्याचं नातं काय, कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन दोघांमधलं काय आहे, हे तुम्हाला त्याच्यामध्ये उद्धृत करायचं. आणि त्याच्या सामनेवाल्याने त्याचं ब्रीच केलेलं आहे, त्यातल्या तरतुदी पाळलेल्या नाहीत, म्हणून या वादीला तुम्हाला कोर्टामध्ये त्याच्या वतीने तुम्हाला यायला लागतंय. आणि जे ब्रीच झालेलं आहे ते दुरुस्त करून घ्यायचंय दिवाणी न्यायालयाकडे. त्यामुळे दावा बेतताना क्रोनॉलॉजी जी आहे सालाप्रमाणे 2000, 2005, 10ला हे घडलं, 15ला हे घडलं वगैरे वगैरे, ही क्रोनॉलॉजी तुम्हाला मेंटेन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की दाव्यामध्ये जी डॉक्युमेंट्स तुम्ही वापरणार, ज्या आधारे तुमच्या पक्षकाराला हक्क प्राप्त झालेले आहेत, तो फ्लॅट विकत घेतला पण असेल, शेतजमीन विकत घेतली पण असेल, आणखीन काही कंझ्युमरच्या हिशोबाने गेलं, त्यांनी गाडी विकत घेतली, मारुती गाडी, आणि एखाद्या ब्रँडची गाडी घेतली आणि ती खराब झाली, तर ते करारपत्र आहे, त्याचा काही पुरावा आहे, बिल आहेत वगैरे वगैरे. तर ज्या कागदांच्या आधारावरती, ज्या कागदांच्या द्वारे त्याला हक्क प्राप्त झालेले आहे, त्या कागदांचं विस्तृत वर्णन, जर रजिस्टर्ड खरेदी खत आहे, रजिस्टर्ड ऍग्रीमेंट आहे, त्याच्या रजिस्ट्रेशन नंबर, डिटेल्स वगैरे सगळं त्याच्यामध्ये उद्धृत केलं पाहिजे. त्याला निशाणी तुम्ही ए म्हणाल, ABCD असं म्हणाल, कोर्टापुढची जी निशाणी शाबित झाल्यानंतर होणार ती वेगळीच असणार आहे. सांगायचंय तो असा की ज्या डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमच्या क्लायंटला, पक्षकाराला हक्क प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्या हक्काची कुठेतरी परवड झालेली आहे, ते पायी तुडवले जात आहेत, त्याच्यासाठी तुम्ही कोर्टामध्ये येत आहेत. त्यामुळे नेमके ते हक्क काय आहेत, कसे आहेत, काय, आणि त्या हक्काचं पालन करणं समोरच्याची जबाबदारी होती, ती त्यांनी केलेलं नाही, म्हणून आम्हाला कोर्टात येणं भाग पडलेलं आहे. मी असं सांगतो की बरेच वेळेला असं असतं, आमचे गुरु सांगायचे, आमचे वैद्य म्हणून गुरु होते, ते सांगायचं की गणेशजी, नेहमी दिवाणी व्यवसायामध्ये, दिवाणी वकिली व्यवसायामध्ये प्रतिवादीचा वकील होणं फार सोपं असतं. आपल्याला काय वाटतं की नुसतं डिनायड, इट इज डिनायड, इट इज डिनायड, एवढं नुसतं केवळ डिनायल एवढं नसतं. परंतु आता सुप्रीम कोर्ट, आज मी तुम्हाला लेक्चर संपल्यानंतर मी एक 6 तऱ्हेची सुप्रीम कोर्टाची अगदी 24 सालपर्यंतची काही महत्वाचे न्याय निवाडे देणार आहेत. त्याच्यातलं शेवटचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये सांगायचं असं झालेलं आहे, ईच अँड एव्हरी अव्हरमेंट प्लीडिंग इन द प्लेंट शुड बी सेपरेटली आन्सर्ड. मग ते डिनायलचं असेल, पार्टली ऍक्सेप्टेड, पार्टली अनएक्सेप्टेड, जे काय असेल, तर प्रत्येक वादीच्या दाव्याच्या परिच्छेदाला करस्पॉन्डिंग रिटर्न स्टेटमेंट मध्ये, कैफियतीमध्ये तसा पॅरा असलाच पाहिजे. तुम्ही ब्लँकेटचं म्हटलं की इट इज सबमिटेड दॅट द कंटेंट्स ऑफ द पॅरा नंबर 36 ते 40 आर डिनाइड अँड द प्लेंटिफ इज प्रूव्ह टू द स्ट्रिक्ट पूर्वी सगळं चालायचं. परंतु आता सुप्रीम कोर्टामध्ये देखील आता जो काही लॉ इव्हॉल्व्ह झालेला आहे गेल्या 10-15 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये प्रतिवादी देखील त्याच्यावरती प्रचंड जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. केवळ डिनायल फॉर द सेक ऑफ डिनायल नव्हे, तर ते डिनायल का म्हणताय तुम्ही, वादी कशा तऱ्हेने तो चुकीचा आहे हे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे माझं तर म्हणणं असं असतं की बरेच वेळा समजा एक 15 पानाची जे प्लेंट असेल, दावा असेल, तर तुमचं रिटर्न स्टेटमेंट एक कमीत कमी 20 ते 25 पानं पाहिजे, कारण तुम्हाला त्याचं खंडन करायचंय. आणि ते खंडन करताना तुमची भूमिका कायदेशीर काय आहे, तुमच्या पक्षकाराने ब्रीच केलेलं नाही, वादी गैरफायदा घेतोय. आणि बरेच वेळा गेल्या 20-25 वर्षामध्ये जी काही नवीन नवीन महाराष्ट्रातली शहरं जी उभारलेली आहेत, पिंपरी चिंचवड प्रचंड वाढलेलं आहे, विदर्भामध्ये आहेत, मराठवाड्यामध्ये आहेत, तर एक असा एक ट्रेंड आलेला आहे की एखादी प्रॉपर्टी लिटिगेशन मध्ये टाकायची. लिटिगेशन मध्ये एखादी प्रॉपर्टी टाकली की त्या प्रॉपर्टीची मार्केटमध्ये किंमत फारकन कमी येते. एक बट्टा लागतो त्याला, लिटिगेशन वाली प्रॉपर्टी. आणि त्या लिटिगेशनचा टिळा लागला की मग ते किंमत कमी झाली आणि मग मग माणूस घायकुतीला येतो आणि कमी पैशामध्ये देखील तो व्यवहार करायला तयार होतो. आमच्या ठाण्यामध्ये एक, मी 85 सालचा वकील आहे, 89 साली एक 4 टॉवर उभे राहिले, भाऊच होते, 4 भावांची पार्टनरशिप होती.
अजूनही ते टॉवर जे काय सिमेंट पर्यंत तयार झालं आणि पुढे जे काही लिटिगेशन झालं ते सुप्रीम पर्यंत अद्यापही चालू आहे. काय ठिक्कर पडलेले, ज्या लोकांनी त्याच्यात पैसे इन्व्हेस्ट केले त्या काळी 40 वर्षापूर्वी ते पैसे डुबले, त्यांचे ईएमआय त्यांचे भरून झाले, परंतु त्यांना त्या जागेचा उपभोग घेता आलेला नाही. हे ते उघड डोळ्याने बघतात. दॅट इज अ सॉलिड स्टेट ऑफ अफेअर्स. सांगायचा हेतू असा की जे काही तुमचं प्लीडिंग असणार आहे ते विस्तृत असायला पाहिजे. कुठे ब्रीच झालेलं आहे ह्या जो समोरची वादी पार्टी तुमच्यावरती ॲलिगेशन करते, तक्रार करते तुमच्या विरुद्ध, ते कसं खंडन करायचं चुकीचं आहे हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये भेटताना तुम्हाला की हा दावा इट इज इल कन्सिव्ड आहे, नॉट कम विथ अ क्लीन हँड. नुसतं बोलून आपला उपयोग नाही. हाऊ हिज हँड्स आर डर्टी that you have to explain that plaintiff's hands are really dirty for 1, 2, 3, 4 reasons. आणि एक तुम्हाला एक सतर्कता, एक मंत्र तुम्हाला असा देतो की हल्ली 7-11च्या अर्जांचं प्रतिवादीकडनं अक्षरशः पेव आलेलं आहे. कुठलाही प्रतिवादी आला आपल्याकडे तर आपण शक्यतो पहिले असं बघतो की कुठेतरी आपल्याला 7-11 खाली काय बचाव मिळतो का, जेणेकरून तो दावा रिजेक्शन ऑफ प्लेंट आपल्याला सुरुवातीच्या स्टेजला करता येईल. माझं म्हणणं असं असतं नेहमी, कुठलाही आपल्याकडे पक्षकार आला, दिवाणी स्वरूपाचं त्याचं भांडण आहे, त्याचं डिस्प्यूट आहे, त्याच्यावरती रेमेडी दिवाणी आहे. तर अशा वेळेला मी कधी कधी दावा दाखल करायला जाणून बुजून एक आठवडाभर म्हणा किंवा 15 विलंब करतो आणि आपल्याकडे आलेला पक्षकार जो आपला प्रॉस्पेक्टिव्ह प्लेंटिफ आहे त्याच्या वतीने प्रॉस्पेक्टिव्ह डिफेंडंटला जो सामनेवाला आहे, प्रतिवादी असणार आहे, त्याला आपण एक नोटीस पाठवायची. त्याच्याकडनं कसं ब्रीच होतंय आणि ते ब्रीच कसं दुरुस्त करून घेतलं पाहिजे अमुक दिवसाच्या आत, अन्यथा तुमच्या विरुद्ध दिवाणी न्यायालयात खटला म्हणजे दावा दाखल करणं क्रमप्राप्त पडेल, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस वगैरे सगळे परिणाम तुम्हाला भोगायला लागतील, खर्च ब्ला ब्ला ब्ला. त्याचा फायदा असा असतो समोरच्याला नोटीस पाठवली की तो कॅव्हेट करणार तुमच्या विरुद्ध, जेणेकरून तुम्हाला एक्स पार्टी इंटरिम रिलीफ मिळणार नाही. ती देखील पक्षकारांना तुम्ही कल्पना द्यावी. कारण कधी कधी पक्षकार आपण नोटीस पाठवली सामनेवाल्याला 15 दिवसाची आपण मुदत देतो, ती त्याला मिळाल्यानंतर विदिन 4-5 दिवसात आठवड्याभर त्याचं कॅव्हेट येऊन पडतं आपल्या पक्षकाराकडे की आपल्या वकिलाकडे. मग आपला वादी गांगरून होता, हे काय झालं, आपण दाखल करायच्या अगोदर त्यांनी कॅव्हेट टाकलं, पण त्याला त्याचा हेतू माहिती नसतो की कॅव्हेट करून तो त्याला सेफगार्ड करत असतो स्वतःला. सांगायचा हेतू असा की दिवाणी जर दावा तुम्हाला करायचं ठरलं आणि अगदीच इमर्जन्सी आहे तर त्याला 48 तासाची मुदत द्या, 72 तासाची मुदत द्या. 2 days or within 2 or 3 days you do this or refrain from doing like this, otherwise I'll be compelled to institute a civil proceeding against you, etc. etc. या करण्यामागे फायदा असा असतो की तुमची नोटीस मिळाल्यानंतर त्या नोटीसला त्यांनी प्रतिजबाब जर दिला नाही तर आपोआप allegations made by you, averments made by you which have not been denied in writing, जी लेखी स्वरूपात तुम्ही केलेल्या आरोपाचं खंडन जर झालं नाही तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे the allegations, averments are deemed to be admitted. त्याला आपण संधी देतोय रिप्लाय द्यायला. आपल्या 4-5 नोटिसेस त्याने 10 पानं रिप्लाय देतो, काही फरक पडत नाही. यू आर गिव्हिंग हिम an opportunity to rebut the allegations. So if you don't do that, allegations or rather averments made by the plaintiff are deemed to have been admitted for want of any reply or replies ने त्यामुळे डिनायल देखील. आणखीन दुसरा फायदा असा असतो की जर रिप्लाय दिला तर त्याचा संभाव्य बचाव, त्याचा पॉसिबल डिफेन्स दाव्यामध्ये काय असेल, जो आता तुम्ही दावा करू घातलेला आहे, हे देखील तुम्हाला नोटीस पाठवल्यानंतर कळतं की दिस विल बी प्रॉबेबल डिफेन्स. आणि जर तुमच्या लक्षात आला हा त्याचा प्रॉबेबल डिफेन्स आहे तर त्या हिशोबाने तुम्ही तो दावा बेतायला घेता, कीपिंग इन माइंड की हा त्याचा संभाव्य बचाव असणार आहे. त्यामुळे त्या गोष्टी जो बचाव आहेत त्या बचावाच्या गोष्टीच तुम्हाला दावा बनवताना तुम्हाला एलिमिनेट करायच्या, त्या उडवून टाकायच्या तुम्हाला, एवढी तुम्ही काळजी घेतली पाहिजे दावा बनताना. आणि तशी काळजी मी तर म्हणतो म्हणजे तुम्ही नोटीस पाठवा, त्या तुमच्या नोटीसला जे प्रत्युत्तर जे येणार आहे त्या प्रत्युत्तराला देखील काय त्याच्यामध्ये काय असेल हे लक्षात घेऊनच तुमच्या पहिल्या नोटिशीमध्ये तुमचं तसं प्लीडिंग पाहिजे. भले तुमची नोटीस थोडीशी लांबली तरी काही हरकत नाही, नंबर ऑफ पेजेस किंवा त्यातला मजकूर वगैरे, परंतु जे काही तुम्हाला म्हणायचं आहे दिवाणी मेचेमध्ये, ज्या गोष्टीची तुम्हाला आज सोमवारी माहिती आहे, तुम्हाला गुरुवारला प्रतिजबाब येतो आणि मग तुम्ही असं म्हणू शकत की इनएडव्हर्टंटली आमच्याकडे राहिलं आणि तुम्ही शनिवारला तुम्ही एक रिमाइंडर किंवा तुम्ही एक मॉडिफाईड नोटीस पाठवता, असं दिवाणी याच्यामध्ये होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पक्षकाराचा बचाव करणं अत्यंत कठीण जातं. सांगायचं होतं असं की पक्षकाराकडनं नोटीस इन्स्ट्रक्शन्स कशा घ्यायच्या, त्या घटनेसंबंधी माहिती कशी घ्यायची, जो व्यवहार आहे, जे काही डिस्प्यूट आहे, मॅट्रिमोनियल मॅटर्स मध्ये
इन्स्ट्रक्शन घेणं फार अतिशय डेलिकेट काम असतं. बऱ्याच काही खाजगी गोष्टी वगैरे असतात, त्यामुळे त्या रेकॉर्डवर आणणं थोडंसं धाडसाचं असतं. कधी कधी काही अफेअर्स वगैरे असतात, त्या व्यक्तीचं नाव लिहिणं म्हणजे आपण डिफॉर्मेशन इन्व्हाइट करण्यासारखं आहे. ॲडल्टरी पर से इज नो लॉंगर क्रिमिनल ऑफेन्स, पण ॲडल्टरीच्या खाली तुम्हाला डायव्हर्स अजूनही घेता येतो. त्याच्यामध्ये त्या ज्या व्यक्तीबद्दल संबंध आहे तुम्ही लिहिता त्याचं नाव तुम्हाला उद्धृत करावं लागतं. त्यामुळे यू आर इन द डेंजर झोन असतं तुम्ही. तर संपूर्ण स्वरूपाच्या इन्स्ट्रक्शन्स, माहिती, गोष्टी तुम्ही पक्षकाराकडनं घेणं, त्या नीटपणे उतरवणं, त्या क्रोनॉलॉजिकली लिहिणं आणि त्यातून तुमची केस मेकआउट करून पॉच. आता तो पॉच काय आहे तो तुम्हाला सांगतो. तसं संभाव्य बचाव काय असेल हे लक्षात घेऊन जेव्हा तुम्ही दावा बेता असं म्हणतो, तो बेताना तुमच्या दाव्याला जबाब देताना सामनेवाला 7-11चा रिकोर्स घेणार नाही याची तुम्ही खातरजमा करा. एक मी आता आजच्या घडीला एक गिफ्टेड मी डिफेंड करतोय, माझ्या पक्षकारणीच्या लाभामध्ये आहे. कोर्टाला देखील आम्ही दाखवलं साहेब याच्यामध्ये एक लायनर नाहीये की कॉज ऑफ ऍक्शन अरोज ऑन सो अँड सो. सासरा आणि सासू सुनेला दिलेलं गिफ्ट डीड रिवोक करायला निघालेले, पण एक लायनर नाहीये. दॅट इज अ फॉल्ट ऑन द पार्ट ऑफ द लॉयर. आय कॅन्ट ब्लेम द प्लेंटिफ फॉर दॅट. ही अवेअरमेंट आम्हाला फायदा आला. मी 7-11चा अर्ज केला, पण दुर्दैवाने न्यायालयाने सांगितलं ही फार मोठा वेगळ्या तऱ्हेचा एक लोचा आहे. लेट अस पुट डीप ऑन द ट्रायल. तर कॉज ऑफ ऍक्शन त्याच्यामध्ये नाहीये, व्हॅल्युएशन बरोबर नाहीये, ऍडिक्वेट स्टॅम्प फी नाहीये, प्रॉपर ज्युरिडिक्शन नाहीये. हे जे संभाव्य 7 बचाव सामनेवाला पक्षकार घेऊ शकणार आहे ते बचाव तुम्ही दावा बेतानाच तुम्ही अशा तऱ्हेने घ्या की ते त्याचं हे आत्ताच एलिमिनेट होऊन जाईल. हे ज्या दिवशी तुम्हाला ही कुशलता तुम्हाला येईल की दावा बेतानाच पॉसिबल 7-11चा जो बचाव आहे तुम्ही उडवताय, त्यामुळे तुमच्या दाव्यामध्ये तुम्ही व्यवस्थितपणे कॉज ऑफ ऍक्शन कधी आलं, कशामुळे आलं, कधी सुरू झालं आणि आज तागात देखील ते सुरू आहे. इट इज स्टील रनिंग ऑल्सो. हे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा फॉर यू अ राईट टू फाईल सिव्हिल सूट अक्रूज. मग व्हॅल्युएशन आलं, त्या व्हॅल्युएशनला काहीतरी बेस पाहिजे. तो बेस कदाचित डॉक्युमेंटवरनं सुद्धा आलेला असेल. लिमिटेशन अत्यंत महत्वाचं आहे. टाइम बाळ असेल, दावा करून उपयोग काय तुम्हाला. मग कुठेतरी सांगायला लागतं की समोरच्याने आम्हाला कॅश स्वरूपात पैसे दिलेले आहेत, भले आमचा व्यवहार सगळा चेकचा वगैरे होता, डीडी आरटीजीएस फलाणा वगैरे, तरी कुठेतरी तुम्हाला म्हणायला लागतं जेणेकरून तुम्हाला लिमिटेशन बांधून घ्यायला लागतं. त्यामुळे पॉसिबली सगळे 7-11चे बचाव घेऊन तुम्हाला प्लेट तुमची बांधायला लागते. आता माझा अनुभव जो आहे की मॅरेज पेटिशन आणि डीव्ही ऍक्ट, मगाशी मी ओझरचा उल्लेख केला की डीव्हीचे तर पेव फुटले असं म्हणायला हरकत नाही. तर लेक्चर संपल्यानंतर आपले जे आयोजक आहेत शालिनी मॅडम, त्यांना मी एक माझा फॉर्मॅट देऊ इच्छितो आणि त्यांना माझी विनंती राहील की तो तुमच्यापर्यंत पोहोचावा. त्याच्यामध्ये जो मॅरेज पेटिशन असो, विवाह विच्छेद याचिका असो, डीव्ही प्रकरण असो, कौटुंबिक हिंसाचार असो, तुम्ही वादीसाठी असा, सामनेवाल्यासाठी असा, नवऱ्यासाठी असा किंवा पत्नीसाठी असा, त्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही इन्स्ट्रक्शन घेतले पक्षकाराकडनं तर तुम्हाला तुमचं पिटिशन किंवा डीव्हीचं ऍप्लिकेशन हे पेटणं सोपं जाईल. अन्यथा मॅरेज सारख्या मॅटरमध्ये अत्यंत भावनिक गोष्टी असतात, मारापान झालेले असतात, काही नोईंगली असतात, काही अननोईंगली असतात. बऱ्याचशा गोष्टी गैरसमजामधनं पैदा होतात. कोणाचा काय अपमान करायचा उद्देश असतो, पण कळत नकळत काहीतरी होऊन जातं, एखादी जीप सेल सुटते, काय ना काहीतरी विपरीत अर्थ काढला जातो आणि त्यातून मग सगळं लांबण लागत जातं. त्यामुळे मॅरेज पिटिशन असो, डीव्ही असो, तुमचं जे काय प्लिडिंग असणार आहे ते एकीकडे इंग्लिशमध्ये सांगायचं तर कॉम्प्रिहेन्सिव्ह पाहिजे, परंतु फार लंब चौडं पण नाही पाहिजे. कारण जो न्यायमूर्ती जो आहे त्याच्याकडे तुमचं एकट्याचं प्रकरण असणार नाही, त्याच्याकडे अशी शेकडो काय हजारोनी पडलेली आहेत आणि डिस्पोजलचा रेट काय आहे आणि पेंडन्सी काय आहे मी तुम्हाला नव्याने सांगायला नको. कुठल्याही तालुका कोर्टात जा, जिल्हा न्यायालयात जा, हायकोर्टला जा, सुप्रीम, पेंडन्सी प्रचंड आहे. कारण लोकांची प्रवृत्ती ही कायदा तोडण्याची आहे, करार तोडण्याची आहे, फासावर तर टाकणार नाही, बघू पुढे, अशा लोकांची वृत्ती झालेली आहे. त्यामुळे लिटिगेशन वाढतात. त्या लिटिगेशन वाढण्यामुळे आपल्या वकील मांडणीचा प्रोफेशनल फायदा आहे, व्यावसायिक, तो भाग वेगळा गमतीचा. परंतु सांगायचा मुद्दा असा की जर आपण व्यवस्थित वादीच्या वतीने जर दाखल करणार असू तर त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स हा कॉम्पोनंट, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्स्ट्रक्शन मी मुद्दामून इंग्लिशमध्ये सांगतो, आणि जो फॉर्मॅट मी देणार आहे तो जर तुम्ही अंमलात आणला, तुमच्याकडे कोणीही येऊ,
नवरा यो नवरी यो वादी यो प्रतिवादी यो, तो जो इन्स्ट्रक्शन घेतलं तर तुम्हाला तोडून मापून तुमचं प्लिडिंग होईल. फार लंब चौडं प्लिडिंग बऱ्याचशा न्यायमूर्तींना आवडत नाही, एस्पेशली विवाह विच्छेदनाच्या. क्रुएल्टी जी तुम्हाला दाखवायची ते क्रुएल्टीचे 5-7 इन्सिडेंट्स तरी तुम्हाला कोट केले पाहिजे की दॅट विल डेफिनेटली अमाउंट टू क्रुएल्टी. किरकोळ बोलाचाली वगैरे काय झाले असेल, मला असेल तेवढ्यावरून काही क्रुएल्टी होते असे काही माणूस हल्ली एवढा त्रासावलेला आहे. आम्ही मुंबई परिसरात राहतो, आम्हाला हायकोर्टात जाणं म्हणजे अक्षरशः 2-2.5 तास लागतात. तिथे पोहोचणं कठीण, सगळीकडे कामं चालली आहेत, मेट्रोची, रस्त्यांची, याची त्याची. आम्हाला जाणं दिव्य असतं, इतकं जीवन धकाधकीचं झालंय. तुम्ही मुंबईच्या बाहेर आहात, मी तर म्हणतो तुम्ही सुखी आहात आमच्यापेक्षा. तुम्हाला आमच्यासारखी धगधग करायला लागत नाही. सगळं आमचं घड्याळाला बांधलेलं आमचं आयुष्य आहे. सांगायचा हेतू असा या टेन्शन मध्ये काही ना काहीतरी गोष्टी घडत असतात, त्याच्यामुळे मानापमान होतात, संसार तुटतात, तुटायला येतात. आणि त्यात हल्ली भर पडलेले तुमच्या याच्यामुळे किती संसार तुटतात. तुम्ही फॅमिली कोर्टाचा पुण्याचा आकडा घ्या, बंगलोरचा आकडा घ्या, आणि तुम्हाला हा विलन सापडेल. या विलनमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहेत. आणि IT सेक्टरमध्ये मुलगा किंवा मुलगी कामाला असेल तर त्यांच्या पत्रिका देखील घेतल्या जात नाही. हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. मला तपशिलात जायची आवश्यकता भासत नाही, तुम्ही सगळे शून्य वकील आहात. कमिंग बॅक, दावा दाखल केला, सामनेवाला हजर झाला, त्यांनी रिटर्न स्टेटमेंट दिलं आणि वादाचे मुद्दे इश्यूज बनले आणि त्याच्यानंतर तुमचा पुरावा सुरू झाला. जी मी काय आज तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे जे काही ठोकताळे देणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं म्हटलेलं आहे की तुमच्या दाव्याची बॉडी आहे, बॉडी ऑफ द प्लेंट, आणि तुमचा रिलीफ जो तुम्ही रिलीफ मागताय. शेवटी दावा कशासाठी करतो? तुम्हाला काहीतरी मेहरबान न्यायालयाकडे आदेश पाहिजे, तुमच्या लाभात पाहिजे. समोरच्या व्यक्तीला काहीतरी डायरेक्शन दिलेली असेल, तू असं कर की असं करू नको, टू रिस्ट्रेन हिम ऑर आस्किंग टू डू समथिंग लाईक दिस, मॅन्डेटरी असेल. तर बरेच वेळेला आमचा तरी अनुभव असा आहे, आपण अर्धवट माहितीच्या आधारे दावा करतो. पक्षकाराकडनं आपण माहिती घेत नाही. पक्षकाराला माहिती नसतं मी किती सांगावं आणि किती सांगू नये. त्यामुळे दिलेल्या माहितीतनं, बघा अगदी दिवाणी जरी जमिनीवरनं जरी दावा काय दाखल असेल, त्याच्या वडिलांनी काही ट्रान्झॅक्शन केलेले असतात, मोठ्या भावानी केलेले असतात, त्यांना भीती वाटते की मी सांगू कसं, मग ते ओढलं तर त्याला कळलं तर काय होईल, ते जिवंत असले तर मग आमचे कौटुंबिक संबंध बिघडतील वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे whether it is a marriage petition or property related or any contractual matters, तुम्ही इन्स्ट्रक्शन्स मध्ये कमी पडलात आणि नंतर काही फॅक्ट्स नंतर तुम्हाला गोष्टींचा उलगडा झाला तर त्या गोष्टी तुम्हाला 6-17च्या अमेंडमेंट द्वारा आणणं हे फार कठीण जातं. कारण कोर्ट तुम्हाला विचारतं जी गोष्ट तुम्हाला सोमवारीच माहिती होती ती सोमवारी तुमची प्लेन भेटताना प्लेन मध्ये का आली नाही, ती तुम्हाला सॅटर्डेला 8 दिवसांत का उमगली का नंतर का उमगली, याचं एक्सप्लेनेशन द्या. हे फार महत्वाचं असतं. आपण समोरच्या बाजूला जाऊ. प्रतिवादीचा जो वकील आहे, तुम्ही प्रतिवादीचे वकील आहात, तुम्ही दावा वाचलेला आहे. दावा वाचल्यानंतर जसं डॉक्टरला मेडिकल रिपोर्ट पाहिल्यानंतर ब्लड रिपोर्ट, युरिन रिपोर्ट, एक्सरे लगेच त्याला कळतं याच्यामध्ये काय कमी आणि काय नाहीये. तसं आपल्याला दावा आल्यानंतर लगेच त्यातल्या उणीवा ज्या तुम्ही प्रतिवादीचा वकील असाल तुम्हाला लगेच कळल्या पाहिजेत आणि त्याच्या अनुसार तुम्ही तुमच्या पक्षकाराकडनं माहितींची एक तर त्यातल्या ज्या घटना लिहिलेल्या फॅक्ट्स त्याच्याबद्दल तुम्ही विस्तृत माहिती घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे त्याच्यातून जी काही डॉक्युमेंट्स रिलाय आपण केलेली आहेत. आणि कधी कधी असं असतं की वादी जाणून बुजून प्लीडिंग तर घेतो पण सपोर्टिंग जे डॉक्युमेंट आहे ज्या आधारावर त्याचं प्लीडिंग आलेलं आहे ती सपोर्टिंग डॉक्युमेंट तो लावत नाही. कारण त्याला वाटतं आपण कोर्टापुढे एक्सपोज होऊ, त्याला वाटतं हे जर समोरच्यापासून आपण लपवलं तर आपल्यालाच फायदा होईल, त्याला काही विशेष फायदा होणार नाही. पण तेच डॉक्युमेंट बायपार्टाइड अग्रीमेंट आणि ते तुमच्या पक्षकाराकडे असेल तर तुम्हाला ते मागवून त्यातल्या काही त्रुटी काय नाही सगळं बघता येतं. त्यामुळे तुमच्याकडनं पक्षकाराकडनं माहिती घेताना सूचना घेताना फॅक्ट्स वगैरे काय असतील त्याप्रमाणे ज्या गोष्टींचा ज्या डॉक्युमेंट्सचा उल्लेख केलेला आहे प्लेनमध्ये ती तर तुम्हाला मागून घ्यायची आहेतच, पण त्या व्यतिरिक्त काही डॉक्युमेंट जर तुम्हाला उलगडा झाला ती देखील तुम्हाला मागून घ्यायला लागतील तुमच्या पक्षाकडनं. त्या आधारे तुमचा बचाव तुम्हाला करायचा आहे. आणि पाहिल्यानंतर प्लेन पाहिल्यानंतर लगेच हे 4 पॅरामीटर्स आहेत. कॉज ऑफ ऍक्शन म्हटलंय की नाही, खरोखर ज्या दिवशी म्हटलंय प्लेन मध्ये त्या दिवशी सुरू झालं की त्याच्या अगोदर सुरू झालेलं आहे. कॉज ऑफ ऍक्शन लॅप्स झालेलं आहे ड्यू टू लिमिटेशन असा काही प्रकार आहे, एस्पेशली रिकव्हरी ऑफ मनी सूट मध्ये असेल ते. तर
कॉज ऑफ ऍक्शन त्यांनी बरोबर घेतलंय की नाही, व्हॅल्युएशन बरोबर केलेलं आहे की नाही, टेरिटोरियल ज्युरिडिक्शन आहे की नाही, कोर्ट फी त्यांनी बरोबर भरलेली की, सगळ्या या गोष्टी तुम्हाला नीट बघायला पाहिजे. मग तुमचं रिटर्न स्टेटमेंट सुरू होईल. आणि जर तुम्हाला रिलीफ मागायचं असेल डिफेंडंटच्या वतीने, तुमचा काउंटर रिप्लाय त्याच्यामध्ये यायलाच पाहिजे. त्याच्याबद्दल देखील तुमचं प्लीडिंग यायला पाहिजे. हे तुम्हाला नंतर आणता येणार नाही, हे लक्षात घ्या. मग वादाचे मुद्दे तयार झाले तर हल्ली बरेच वेळेला आपण बघतो कोर्ट किती व्यस्त असतात. त्यावेळी हल्ली दोन्ही पक्षकारांना कोर्ट म्हणतं की तुम्हीच सजेस्टेड इश्यू द्या आम्हाला, त्या इश्यूवरती आम्ही भेटतो सगळे इश्यू आणि मग दावा सुनावणीला घेतो. त्याच्या अनुषंगाने मग आपलं पुराव्याचं शपथपत्र येतं, वादीचं येतं, त्याची क्रॉस होते वगैरे वगैरे होते. मग सामन्यावाल्याचं येतं, प्रतिवादीचं येतं, मग त्याची क्रॉस वादीच्या वादीकडनं होते आणि सरतेशेवटी मग युक्तिवाद होतो आणि निकाल पडतो. हे सर्व होत असताना एक जो पॅटर्न मी सिव्हिल मधनं क्रिमिनल मध्ये गेलेलो आहे, काही चांगल्या गोष्टी आयुष्यात घडल्या त्याच्यामुळे माझा गेअर बदलला गेला, तथापि दिवाणी प्रॅक्टिस मी सोडलेली नाही. पण फौजदारी प्रॅक्टिस करताना क्रॉस एक्झामिनेशनच्या वेळेला जो मी एक पॅटर्न तयार केलेला आहे, त्या तुम्ही तोच अंमलता, फक्त तुम्हाला हा पॅटर्न असतो याचं ज्ञान नाही. जे मी तुम्हाला सांगणार ते तुम्ही करता रोज ऍज ए लॉयर फॉर द डिफेंडंट असो, प्लेंटिफच्या वतीने जेव्हा क्रॉस घ्याल प्रतिवादीचे तेव्हा करत असाल, फौजदारी देखील करत असाल. तो पॅटर्न म्हणजे असा आहे QSD. क्यू म्हणजे क्वेश्चन्स, एस म्हणजे सजेशन्स, लास्टला डिनायल्स. डिनायल्स आर मस्ट. पहिलेच जर तुम्ही डिनायल्स क्रॉस एक्झामिनेशन मध्ये घेतलेत तर तुम्हाला पुढचे प्रश्न विचारायला कोर्ट तुम्हाला परावृत्त करता. तुम्ही ऑलरेडी डिनाय करून बसला आणि आता काय विचारत बसला, हे असं घडलं का, ते तसं घडलं का, ब्ला ब्ला ब्ला. त्यामुळे प्रश्न विचारताना पहिले क्रॉस घेताना, उलट तपासणी घेताना पहिले तुम्हाला प्रश्नांचा भडीमार करायचा आहे. त्या प्रश्नांच्या भडीमारामधनं जे तुमच्या पक्षकाराच्या लाभाचं आहे ते तुम्हाला रेकॉर्डवर आणायचं आहे. बऱ्याचशा ऍडमिशन्स ह्या तुम्हाला सजेशन देऊनच घेता येतात, सजेशन शिवाय तुम्हाला ऍडमिशन घेता येत नाही बऱ्याच वेळेला. आणि सरतेशेवटी तुम्हाला डिनायल जर तुम्ही नाही घेतलं तर जज तुम्हाला कुठलाही रिलीफ देणार नाही, बिकॉज यू हॅव नॉट डिनाइड दॅट पर्टिक्युलर थिंग. वेन इट इज नॉट डिनाइड, इट इज डीम्ड टू हॅव बीन ऍक्सेप्टेड डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. त्यामुळे क्रॉस एक्झामिनेशन जे आहे, आपल्याकडे बरीचशी पुस्तकं असतात. 500 सॅम्पल क्वेश्चन्स फॉर क्रॉस एक्झामिनेशन, 1000 क्वेश्चन्स फॉर क्रॉस, अशा तऱ्हेची ठोक ताळ्याची क्रॉस एक्झामिनेशन कधीही नसते. घटनेनुसार केस टू केस बेसिस ती बदलली जाते. असा कुठला त्याला पॅटर्न नाहीये ऍज सच. ते वाचण्याचा थोडाफार फायदा होईल, तुमचं ज्ञान वाढेल वगैरे वगैरे, परंतु असं स्ट्रिक्ट काही फॉर्म्युला नाहीये त्याच्यामध्ये, असं की त्या फॉर्म्युलानेच तुम्ही क्रॉस करायची असं काही नाही. आणि थोडस वकिलाला प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचं जे कायद्याचं जे ज्ञान आहे, त्या कायद्याच्या ज्ञानाव्यतिरिक्त तुमचं सामान्य ज्ञान, ज्याला जनरल नॉलेज म्हणतात, ते देखील तुमचं चांगलं पाहिजे. मला सांगायला खेद वाटतो, आम्ही मुंबईत राहतो, परंतु आमचे असे वकील मित्र, सॉरी टू से, त्यांची माफी मागून बोलतो, अरे आजच्या टाइम्सला अशी बातमी आली, असं संध्याकाळी आम्ही बोलतो, हा अशी बातमी आली, टाइम्सला आली, हे वाचलत नाही. मी त्याच्या घरी टाइम्स येतो, कष्ट घेत. कारण आजच्या घडीला मुंबईमध्ये कायद्याबद्दल जे रिपोर्टिंग असतं, मग ते मॅजिस्ट्रेट कोर्टातलं असेल, सेशन्स कोर्टातलं असेल, हायकोर्टातलं असेल, काहीसं कन्झ्युमर कोर्टातलं असेल, किंवा लेबर अँड इंडस्ट्रियलचं जे काय असेल, कोऑपरेटिव्हचं काय असेल, एखादं कोऑपरेटिव्ह ॲपेलेट खास करून, त्याचं जे उत्कृष्ट जे रिपोर्टिंग असतं ते आजच्या घडीला टाइम्स ऑफ इंडिया हे उत्कृष्ट, इंडियन एक्सप्रेस मध्ये बऱ्यापैकी येतं, पण तिथे स्पेस कन्स्टंट आहे. आणि फ्री प्रेस जर्नल नावाचं एक वर्तमानपत्र तिथे उत्कृष्ट आहे. या 3 वर्तमानपत्र मी मुंबई ठाणा परिसरातल्या सर्व ज्युनियर वकिलांना सांगतो की नजरेखालनं घाला. आणि हल्ली बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुपवरती फ्री ऑफ कॉस्ट येतात, तुम्हाला त्या पेपरची बिलं भरायचं कारणच नाही. जरी ट्रेनच्या प्रवासामध्ये जर तुम्ही वाचलं तर तुमचं, आणि काय काय कोर्टामध्ये निकष आलेले आहेत, काय काय निवाड दिलेले, हे तुम्हाला घर बैठा कुठे तुम्ही ट्रेनमध्ये असाल, बसमध्ये असाल आणि कुठे असाल, तुम्हाला आपोआप ज्ञान होतं. तुमचं ज्ञान हे चतुरस्र असल्याशिवाय तुम्हाला चांगली क्रॉस घेण्याचं जे स्किल जी आहे, जी काही कला आहे, ती तुम्हाला अवगत होणार नाही. 100 किंवा 1000 मध्ये एखादा एक्सेप्शनली ब्रिलियंट असतो, तुम्ही राम जेठमलानीसारखा, की जो तुम्हाला क्रॉस एक्झामिनेशन मध्ये अक्षरशः तुम्हाला संपवून टाकतो.
ही जस्ट टिअर्स यू अपार्ट, तुम्हाला फाडून टाकतो अक्षरशः. त्यामुळे वकिली व्यवसायाला चांगल्या तऱ्हेचं जनरल नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय तुम्ही सर्वाइव्ह होऊ शकणार नाही. आणि एक तुम्हाला अशी कला आली पाहिजे की साक्षीदारा, एक लक्षात घ्या, साक्षीदार हा काही तुमचा वैयक्तिक शत्रू नाहीये. वादी सुद्धा असं आपण वकील आहोत शेवटी, त्याच्या डोळ्यात डोळे घालून आपल्याला त्याला प्रश्न विचारायचे. आणि खास करून क्रिमिनल मध्ये थोडंसं मी माफ करा, थोडंसं साईड ट्रॅक करतो की त्या साक्षीदाराला तुम्ही गुंतवून ऍडमिशन घेत तुम्हाला नंतर गुगली टाकेल हे असं झालं होतं की नाही असं, मग तो त्या बोलण्याच्या नात्यामध्ये पटकन हो ऍडमिशन म्हणून देतो आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो. सिव्हिल मध्ये असं नाही, सिव्हिल सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याचशा डॉक्युमेंट रिलेटेड आहेत, त्या डॉक्युमेंटच्या बाहेर तुम्हाला फिरता येत नाही. खूपच मर्यादा असतात सिव्हिलच्या क्रॉस एक्झामिनेशनला, त्यामुळे डॉक्युमेंटच्या बाहेर जाणं हे फार कठीण असल्यामुळे जेवढी फौजदारीमध्ये जी एवढी क्रॉस उलट तपासणी जेवढी रंगात येते तेवढी दुर्दैवाने सिव्हिलमध्ये येत नाही, हा माझा अनुभव आहे. परंतु एकीकडे तुमचा कस देखील त्याच्यातच असतो, खरा कस असतो. आणि खरा लॉयर जो सिव्हिल लॉयरला जे एक 10 वर्षाची जी काही त्याला जे त्याच्या मागची जी इन्व्हेस्टमेंट आहे, वर्षांची इन्व्हेस्टमेंट, त्याच्या परिपक्वता फौजदारी वकील 2-3 वर्षात तो मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये चांगला तरबेज होतो, 5-7 वर्षामध्ये तो सेशन्स मध्ये देखील चांगला तरबेज होऊ शकतो. तेवढं छोटस जरी एक्सपोजर मिळालं तरी त्याला अनुभवाने तो शिकत राहतो. परंतु दिवाणीला तसं नाही, दिवाणी ही प्रक्रियाच अतिशय, मगाशी मी गमतीने होमिओपॅथी म्हणाल, फार चेंगट आणि तिथे तुमचा पेशन्सची खरी तुमची कसोटी असते, तुमचा पेशन्स तुटता कामा नये. आणि बरेचसे असे वकील असतात सामनेवाले की ज्यांना लवकर दावा सुनावणीला घ्यायचा नाही, त्या विविध तऱ्हेचे ते ऍडजस्टमेंट चार्ज टाकतात, अमेंडमेंट चार्ज टाकतात आणि काय उचापत्या करत बसतात, जेणेकरून प्लेंटिफ आणि प्लेंटिफचा वकील हा हतबल होईल, चिडचिडेल आणि काय करेल वगैरे वगैरे. त्यामुळे दे वॉन्ट टू डिले बिकॉज दे नो दे आर गोइंग टू लूज वन डे ऑर द अदर. जेव्हा प्रकरण सुनावणीला येईल तेव्हा ते हारणारच आहेत. त्यामुळे तुमचा पेशन्स तुटू न देणं आणि तुम्ही नेहमी जजच्या गुड बुकामध्ये असलं पाहिजे. आणि माझं म्हणणं असं आहे की तुमचा दावा जो मग मी कॉम्प्रिहेन्सिव्ह शब्द वापरला तो इतका असला पाहिजे, त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असले पाहिजे, तुमच्या बॉडीमध्ये प्लेनच्या यायला पाहिजे की जर उद्या जजने ठरवलं की आय विल डिक्री दिस सूट, तर तुमची प्लेन शुड स्टँड ॲज प्रॅक्टिकल रेप्लिका ऑफ हिज जजमेंट. दॅट सूट इज डिक्लेअर्ड. आणि तुमचे शब्द तसेच्या तसे सुद्धा काही वापरणारे न्यायमूर्ती मी पाहिलेले आहेत. ऑन द अदर हँड तुम्ही जर प्रतिवादीचे वकील असाल आणि जर तुमचं चांगलं ड्राफ्टिंग असेल, तुम्ही चांगल्या तऱ्हेने क्रॉस घेतली, वादी हा त्याची केस सफल तऱ्हेने सिद्ध करू शकला नाही, तर तुमचं रिटर्न स्टेटमेंट शुड बी द रेप्लिका ऑफ हिज जजमेंट. म्हणजे त्याच्यावरनं त्यांनी बेतलं पाहिजे. तो दे विल इवन रिप्रोड्यूस युअर वर्ड्स और सेंटेन्सेस दॅट यू हॅव यूज इन युअर रिटर्न स्टेटमेंट. ते त्याच्यात जर रिफ्लेक्ट झालं तर तुम्ही चांगल्या तऱ्हेचे प्रतिवादीचे वकील झाला तसं तुम्हाला समजायला काही हरकत नाही, त्याच्यामध्ये काही गैर होणार नाही. त्यामुळे दिवाणी स्वरूपाची जी वकिली व्यवसायाची जी काही प्रॅक्टिस आहे ती अक्षरशः तपश्चर्या. मी तर तिला 10 ते 12 वर्षाचं स्टॅबिलिटी पिरियड देतो. 2-5 वर्षात होणं मला वाटत नाही. आणि तेवढं ज्ञान देखील प्राप्त, कारण दिवाणी प्रचंड कायदे आहेत, खूप कायदे आहेत, किचकट आहेत, मोठे आहेत आणि नवीन एवढी जजमेंट्स येतात. आता जी काही तुम्हाला 6 जजमेंट देणार आहे, 5 जजमेंट मॅडमकडे पाठवलेले आहेत मी, शालिनी मॅडमकडे, त्या तुम्हाला देतीलच. त्याच्यावरनं सर्वोच्च न्यायालयाने वादींनी दावा बेतताना काय क्वेश्चन घेतले. आणि सर्वात महत्वाचा भाग प्रेयर कॉलला आता येतो मी. तर बरेच वेळेला असं होतं, आपण चांगल्या तऱ्हेने दावा लिहितो, बेततो, बोली भाषेत बोलायचं, परंतु प्रेयर क्लॉज मध्ये आपण कधी कधी अधुऱ्या इनसफिशियंट प्रेयर क्लॉज आपण ठेवतो. मॅरेज मे काइंडली बी डिझॉल्व्ड अंडर सेक्शन 13A ऑफ द HM ऍक्ट. आपण एवढे आपली स्मॉल ए मध्ये प्रेयर असते. नो, I will insist you have to quote the marriage solemnized between petitioner and respondent dated so and so at so and so may be dissolved by virtue of decree of divorce. You have to specify the dates, place वगैरे वगैरे. तसंच एखादा डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट ऍज मेन्शन इन द पॅरा नंबर 9 हवं, मी तुम्ही जजला कष्ट देणार की त्याने पॅरा नंबर 9 बघावं आणि त्याच्यानुसार त्याने ते नल अँड वॉइड ठरवावं, रिसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट त्यांनी ठरवावं. यू हॅव टू कोट द डॉक्युमेंट between the so and so dated so and so registered at serial number so and so. रजिस्टर कडे काय इंडेक्स 2 तुम्हाला मिळतो, त्याच्यावरती रजिस्ट्रेशन नंबर असतो, तो इंडेक्स 2 चा नंबर तुम्ही लिहिला पाहिजे. रजिस्टर्ड एट सो अँड सो मे बी डिक्लेअर्ड एज नल अँड वॉइड
अँड ऑनरेबल कोर्ट मे बी प्लीज टू रिसिंड इट. स्पेसिफिक फॅक्ट 34 खालचं जर तुमचं डिक्लेरेशन असेल त्या डॉक्युमेंटचं वर्णन व्यवस्थित यायला पाहिजे. डिक्लेरेशन घेतलं आणि ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ द सूट द ऑनरेबल कोर्ट मे बी प्लीज टू ग्रँट टेम्पररी इंजंक्शन. हे तुमचं महत्वाचं आहे. आणि 39(1)(2) खालचा जर तुमचा अर्ज असेल तर त्याच्यामध्ये तुमची पहिली ए प्रेयर ही टेम्पररी इंजंक्शनची असणार. ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ दॅट टेम्पररी इंजंक्शन ऍप्लिकेशन ऍड इंटरिम रिलीफ मे काइंडली बी ग्रँटेड इन फेवर ऑफ द प्लेंटिफ. अशी तुमची लाईन यायलाच पाहिजे. आणि एक महत्वाची सूचना देतो, ते मी जजमेंट शोधत पण मिळालेले पण ते 200% अस्तित्वात आहे. ते असं की तुर्त ताकीद म्हणजे ऑर्डर 39(1)(2)चा जर तुमचा टेम्पररी इंजंक्शनचा अर्ज असेल, तुम्ही वादीचा असेल, विदाउट फेल तुम्ही त्या 39(1)(2)च्या सोबत सेक्शन 151 ऑफ CPC लिहिणं क्रमप्राप्त आहे. मला ज्या दिवशी जजमेंट मिळाले मी नक्की वाचलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाचं आहे. इफ यू डोंट कोट 151 along with O39 rule 1 and 2, court can reject your temporary injunction. You have to quote inherent powers. 151 खाली दिवाणी न्यायालयाला प्रचंड इनरंट पॉवर्स आहेत, जे अध्यारूत अधिकार आहेत. जे अधिकार फौजदारी कायद्यामध्ये जुन्या 482 ला हायकोर्टाला आहेत. हायकोर्ट 482 खाली काही वाटेल ते करू शकतो. एनिथिंग इट कॅन डू अंडर 482. समटाइम्स बेटर दॅन आर्टिकल 2 to 6. सांगायचा मुद्दा असा की 39(1)(2)(3) लिहिताना तुम्हाला 151 CPCचा उल्लेख करणं अत्यंत क्रमप्राप्त आहे. त्याचप्रमाणे तो जो 39(1)(2)(3) 151 जो अर्ज आहे त्याच्यामध्ये the damage that will be caused in the event of non-granting of relief, you have to quote. No efficacious remedy, हे तुमचे क्लायंट यायलाच पाहिजे. ऍब्सोल्युट नो एफिकेशियस रेमेडी. त्यामुळे इरिपेरेबल लॉस याचं प्लेनिंग तुमचं असलंच पाहिजे. इफ यू डोंट कोड इट यू आर गॉन. तुमच्या पक्षकाराचं तुम्ही नुकसान केलं. इरिपेरेबल लॉस, बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स हे इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स 151(1)(2)(3) 151 आहेत. हे असणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला न्यायमूर्ती तुम्हाला तात्पुरता तुर्त काय जो लाभ जो आहे तुम्हाला तो द्यायला बांधील नाही. कॅन इग्नोर इट अँड यू विल बी रिपीट. आणखीन एक गोष्ट थोडंसं तुम्हाला थोडं अवांतर बोलतो मी तुमच्याबरोबर. बरेच वेळा दिवाणी प्रॅक्टिस मध्ये असा अनुभव येतो की छोट्या छोट्या गोष्टीवरनं न्यायाधीश ह्याच्यात केसला दाखवा, ह्याच्यात असा केसला येतो. पण वास्तविक त्या स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स आहेत कायद्यातल्या ज्या निर्णय ऑर्डर्स आहेत CPC खाली ऑर्डर्स अँड रूल्स जे काय त्याच्यानुसार अर्ज आहेत ते स्टॅट्युटरी प्रोव्हिजन आहेत. Those are applicable, those are in force, they are binding on all, everybody. सपोर्टिंग केसला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दाखवणं किंवा अशक्य आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्या कुबड्यांची गरज लागते. हे बरोबर नाही येते. स्टॅट्युटरी प्रोव्हिजन असल्यानंतर आणखीन काय सांगणार. म्हणून तुमचं जर कॉम्प्रिहेन्सिव्ह जर प्लीडिंग असेल, व्यापक स्वरूपाचं असेल, कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे व्यापक, तर न्यायाधीशाच्या मनामध्ये कुठलीही शंका उत्पन्न होण्याला एक वेगळ्या तऱ्हेने तुम्ही कॉज ऑफ ऍक्शन ठेवणार नाही आहेत. त्याने तुमचं व्यापक प्लीडिंग जे असेल ते तुम्ही किती चांगल्या तऱ्हेने पक्षकाराकडनं इन्स्ट्रक्शन सूचना घेतात. ज्या प्लॅटफॉर्मवर आज मी बोलतोय जनरल अदालतच्या, कोरोना काळामध्ये त्यांनी माझी 6-7 निर्णय स्वरूपाची व्याख्यानं ठेवली होती. फौजदारी, दिवाणी, मॅरेज पेशंट, DV. तर युट्यूबवरती त्यांनीच एक अजून अपलोड केलेलं आहे, हाऊ टू टेक इन्स्ट्रक्शन फ्रॉम माय क्लायंट. हे अद्यापही युट्यूबवरती माझं व्याख्यान आहे कोरोना काळामधलं 20-21. ते आपण जरूर बघा. आणि त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन घेणं ही देखील एक कला आहे. ही कला तुम्हाला एका रात्रीत तुम्हाला अवगत होणार नाही. अत्यंत कठीण कला आहे ती. आणि जर मात्र कला एकदा झाली तुम्ही डोळे मिटून सुद्धा इन्स्ट्रक्शन तुम्ही घेऊ शकता. धडाधड यू कॅन व्हिज्युअलाइज इट. एक लक्षात घ्या की जमिनीच्या संदर्भामधलं कुठलं प्रकरण असेल, आजच्या काळामध्ये आपण फोटो दाखवू शकतो, व्हिडिओ दाखवू शकतो प्रॉपर्टीचे. त्यामुळे जस्ट साहेबाला थोडीफार कल्पना येऊ शकते. कोर्ट कमिशनर हा कोर्टाचाच प्रतिनिधी पाठवलेला असतो ऑर्डर 26 खाली बघायला की बाबा मिळकतीवरती काय झालेलं आहे, किती एन्फोर्समेंट झालेलं आहे, कोण कुठे घुसलेलं आहे, त्याची सद्यस्थिती काय आहे वगैरे वगैरे. आणि तोच कोर्ट कमिशनर उद्या वादीच्या वतीने साक्ष देणार असतो. परंतु न्यायाधीशाला देखील वादाची जी ठिकाण आहे, डिस्प्युटेड प्लेस जे आहे
तिथे देखील जायचा अधिकार आहे. फौजदारी कायद्यात देखील अधिकार आहे. काही एन्काउंटरच्या मॅटरमध्ये आम्ही सेशन्स न्यायमूर्ती एन्काउंटरच्या जागेवरती गेलेले पाहिलेत आम्ही, इन ऑर्डर टू इन्स्पेक्ट द थिंग्स. त्यामुळे कोर्टाचे अधिकार फार मोठे आहेत. कधी कोर्टाला कमी देखू नका तुम्ही. अल्टिमेटली ते मायबाप सरकार आहे, त्यांना तुम्ही खुश ठेवण्यासाठी खुश नाही ठेवायचं. चांगल्या तऱ्हेची इन्फॉर्मेशन देऊन, चांगल्या तऱ्हेचा दावा भेटून, यू हॅव टू इन्स्पायर देम, की त्यांना देखील वाटलं पाहिजे चांगली केस मेकआउट केले. आय हॅव टू डिलिव्हर द जस्टिस. तो इट कुड बी ग्रँटिंग अ सूट, ग्रँटिंग अ डिक्री, डिक्रीइंग द सूट असेल, की इव्हन डिस्मिसल ऑफ सूट असेल. आणि मगाशी सांगितलं खोटे दावे करण्याची प्रचंड टेंडन्सी आहे, जेणेकरून ती प्रॉपर्टी लटकावून ठेवायची, लोच्यामध्ये टाकायची, प्रॉपर्टी लिटिगेशन मध्ये टाकायची. न्यायाधीशाला कळलं पाहिजे की जाणून बुजून हा खोटा दावा आहे, नो कॉज ऑफ ऍक्शन अरेस्ट. जसं फौजदारीमध्ये आपण म्हणतो बऱ्याचशा गोष्टीला सिव्हिल डिस्प्यूटला क्रिमिनल कलर दिला जातो, त्यात मेन्स काही नसतो, आपला ग्राउंड असतो बेल मॅटर मध्ये खास करून. तसं दिवाणीमध्ये देखील जस्ट आपल्याला लगेच कळतं कॉज ऑफ ऍक्शन खरा दिवाणी सूट आहे का नाही. त्यामुळे तुमचं चौतर्फा तुमचं वाचन पाहिजे सगळ्याचं, आणि आपल्या आजूबाजूला काय घडतंय त्याच्या बाबतीत तुम्ही संवेदनशील असलं पाहिजे. इंडिया टुडे सारखा चांगला चॅनल आहे, मी बऱ्याचशा नवीन वकिलांना सांगतो रात्री 9ला बघत जा. आठवड्यातल्या 5 दिवसापैकी किमान 3 ते 4 दिवस काही ना काहीतरी कायद्यावरती चर्चा असते. ती जर तुम्ही ऐकत बसला तर तुमचं कायद्याचं ज्ञान वाढलंच पाहिजे. द वायर सारखी एक युट्यूब आहे, ती जर तुम्ही ऐकलं तरी दर आठवड्यामध्ये काय ना काहीतरी सुप्रीम कोर्टचे रिटायर्ड जजेस असतील, सुप्रीम कोर्टचे वकील असतील, अन्य काही गोष्टी काय ना काहीतरी कायद्यावरती चर्चा होतच असतील. अप्रतिम चॅनल आहेत. त्यामुळे तुमचा शब्दसंचय वाढला पाहिजे, ज्या आपण वोकॅब म्हणतो ती वाढली पाहिजे. इंग्रजी भाषेचं तुम्हाला चांगलं ज्ञान पाहिजे, केवळ वाचण्यापुरतं नव्हे तर तुम्हाला त्याची डिलिव्हरी आली पाहिजे. भले मराठीमधनं तुम्ही युक्तिवाद करा, पण तुमचं इंग्लिश भाषेचं चांगलं ज्ञान असेल तर तुम्हाला कायद्याच्या कॉमेंट्री वाचता येते, तुम्हाला कॉमेंट्री समजते, AR समजेल तुम्हाला, सुप्रीम कोर्ट केसेस समजेल, आणखीन काय मोठं समजेल तुम्हाला. त्यामुळे भले तुम्ही युक्तिवाद मराठीमधनं करा, तुमचा दावा मराठीतनं बेता, कैफियत मराठीमधनं बेता, मी त्याच्या विरोधात बिलकुल नाही. शेवटी पक्षकाराला समजलं पाहिजे आपला वकील काय करतोय. त्यामुळे खुशाल मराठी करा, त्या हिशोबाने एका परीने तुम्ही मराठी भाषेला जिवंत ठेवा, दॅट्स गुड. परंतु स्वतःचं नॉलेज हे केवळ मराठी पुरतच सीमित करू नका. तुमचं इंग्रजी भाषेचं ज्ञान जेवढं चांगलं असेल तेवढं तुम्हाला एक चांगलं स्पिरिट येईल, तुम्हाला चांगला उत्साह प्राप्त होईल, तुम्हाला चांगले जर्नल्स तुम्हाला वाचता येतील, कॉमेंट्री वाचता येतील, डिबेट तुम्हाला कळतील, युट्यूब तुम्हाला कळतील. त्यामुळे लिगल हे जे क्षेत्र जे आपलं जेठमलानी साहेब म्हणायचे, इट्स लाईक ए ओशियनिक. तुम्हाला त्याचा शेवट कुठे, समुद्राचा शेवटच आपल्याला दिसत नाही, एवढा तो व्याप्ती आहे त्याची मोठी, तो कधी संपतच नाही. असा सगळा कायदेशीर प्रवास आहे. 1 तासाच्या अवधीमध्ये मला जेवढं तुम्हाला सांगता आलं तेवढं मी सांगितलं. जे आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण आपलं नाव सांगून आणि प्रश्नापुरता तुमचा व्हिडिओ उघडला तरी हरकत नाही. मला व्यक्ती किती कोण आहे आणि कुठून बोलतात ते सांगा. जिल्ह्याचं ठिकाण असेल, तालुक्याचं ठिकाण असेल, ते जर मला समजलं तर बरं होतं. धन्यवाद. सर काही मेसेज बॉक्स मध्ये क्वेश्चन्स आहेत. इंडिया टुडे चॅनल आहे, इंडिया टुडे, राजदीप सरदेसाईचा आहे, इंडिया टुडे ग्रुपचा आहे तो, आजतक ग्रुपचा आहे तो, आणि द वायर नावाची युट्यूब आहे. अप्रतिम कायद्यावरती चर्चा असते, अप्रतिम. कपिल सिब्बलांचा कार्यक्रम कधीच चुकवू नका, उत्कृष्ट वकील आहेत ते. सर मी ऍडव्होकेट अनुराधा वावगे बुलढाण्यावरून बोलत आहे. खूप छान बोला. माहिती दिली सर, थँक्यू सो मच. ओके ओके, छान छान, नमस्कार. तुमचं 2 मिनिटांनी व्हिडिओ उघडा, पण मला व्यक्ती कळेल विचारणारी कोण. येस येस, राईट, भक्ती भान बरोबर, इंडिया टुडे आणि द वायर, परफेक्ट. आणि हे सगळं बघताना तुम्ही एक डिक्शनरी ठेवा सोबत, बरं का, नाही तर उपयोग काय नाही. युट्यूबवरती भरपूर डिक्शनरी असतो. सर नमस्कार, एक प्रश्न होता. नमस्कार, पुण्यातून बोलतेय, श्रद्धा मराठे. बोला. बँकेची रिकव्हरी करताना आपण कर्जदार आता मयत आहेत आणि वारसदार नाहीयेत, तर मग त्या केसमध्ये जर रिकव्हरी करायची असेल तर कुठल्या कायद्याअंतर्गत करता येईल? हो, ट्रान्झॅक्शन कुठलं त्यांचं, कुठल्या स्वरूपाचं ट्रान्झॅक्शन होतं? त्यांनी मॉर्गेज डीड वगैरे केलेलं आहे का काही? नाही, काहीच नाही. आणि जवळजवळ 4.5 लाखाची रिकव्हरी आहे. हो, रिकव्हरी, पण त्यांनी इन लिओ ऑफ व्हॉट दॅट लोन हॅज बीन ऍडव्हान्स? आय गेस पर्सनल लोन आहे. त्याला पगार होता का? त्यांना पगाराचे त्यांचे काही ड्यूज आहेत का की ज्याच्यावरती टाच आणता येईल?
सरकारी नोकर होते का बिगर सरकारी नोकर होते? नाही 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 बिगर सरकारी. बिगर सरकारी होते. हम्म. त्या एम्प्लॉयरकडे त्या माणसाचे काही ड्यूज उरलेले आहेत का? त्याची पर्सनल असेट्स काय आहेत? बर ते बघायला लागेल मला. हा, ते तुम्हाला अटॅच करण्याशिवाय पर्याय नाही. पण आपण त्याच्यावर कुठली फक्त ऍक्शन घेतलेली नाहीये 100 किंवा 91 अंतर्गत. आणि हा. मीन टाइम ते मयत झाले. अरे बाबा, त्यांना वारस पण कोण नाहीये? नाहीये. अरे बाबा, बुडीत खात्यात गेले. हो पण ऍक्शन दाखवायला लागेल त्याशिवाय राईट ऑफ ला घेता येत नाही. बरोबर, अगदी बरोबर. पूर्ण माहिती घ्या त्यांची, स्वरूपाची काय नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन होतं, लोन दिलेलं आहे, त्यात जामीनदार कोण होते ते देखील माहिती काढा तुम्ही. बर ठीक आहे. कोणीतरी प्रश्न विचारले, मोजणीच्या प्रकरणामध्ये पोलीस मदत घेता येते. येस, लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होणार असेल तर पोलिसांची मदत घ्यायला काहीच अडचण नाही. त्याला कॉस्ट भरायला लागेल फक्त बंदोबस्ताचे. समर रिसिव्ड, नो ऍड्रेस, इनसफिशियंट ऍड्रेस, सो नोटीस काय उडालं ते. तर वरती गेलंय. ओके, तर मेसेज मॅप्स ओपन करावा लागेल मला माझ्याकडे. हा, हो हो, ओपन क्यू. ओपन क्यू नाही, मेसेज बॉक्सचा एक सिम्बॉल असेल आपल्या स्क्रीनवरती, त्याला ओपन करा. ओके, मयूर मेड युट्यूब चॅनल माझं नाव टाका, म्हणजे नुसतं गणेश सोवनी टाका, तुम्हाला 8-10 चॅनल हे मिळते. आणि यांचेच जन अदालतचेच आहेत. मोजणी द्याव्यात, पोलीस मदतीचा अर्ज चालवताना द्यायची मोजणी की ऑर्डर झाल्या द्यायची? नाही, मोजणी ऑर्डर म्हणजे पोलीस प्रोटेक्शन हवं असेल तर यू हॅव टू पे इन ऍडव्हान्स टू द कन्सर्न पोलीस स्टेशन ऍज पर द रूल्स. फॉर समरी सूट, नो ऍड्रेस, insufficient address, so notice return, hence notice on mail to is okay. पेस्टिंग आहे ना शेवटी, सरते शेवटी तुम्हाला 5-20 न्यूजपेपर आहे तुम्हाला. माधुरी पाटीकर, तुम्ही तुमची युट्यूब लिंक सांगितली, रिडिंगची समजेल का? त्याच्यावरती बघा, हाऊ टू टेक इन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये तुम्हाला बरंच समजून जाईल. कॉन्टॅक्ट नंबर मॅडम कडे आहे माझा नंबर. मी कॉन्टॅक्ट नंबर देण्यापेक्षा माझा ईमेल आयडी देतो. That will be better. Hello. Sovani, ganesh.sovani081@gmail.com. फक्त तुमचा, मला कुठल्याही लिहिताना तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लिहायला विसरू नका. एक मिनिट. जीमेल पुढे चॅनल नेम द वायर. आर्बिट्रेशन मॅटर आहे, फायनान्स व्हेकल लोन होते, ओनर एक्सपायर झाले, लोन अगेन्स्ट इन्शुरन्स मधील क्लेम सेटल करा इन्शुरन्स कंपनी कडून. पण 134 FIR, डेथ झाली, अननॅचरल डेथ मधील सांगते, ऍक्सिडेंट केस क्लेम होईल का सर? चेतन मोरे, जरा अर्जुन नीट सर एक प्रश्न विचारू? हा विचारा ना सर. ऑर्डर 6/17 नुसार अमेंडमेंटचा अर्ज केलाय. ULC कंप्लेंट आहे इंडस्ट्रियल कोर्टामध्ये. ओके, ULC कंप्लेंट इनिशियली दुसऱ्या वकिलांनी फाईल केली होती, ती मराठीत होती. त्यात नेसेसरी पार्टीज म्हणून ज्यांच्याकडे एम्प्लॉईंग अथॉरिटी आहे त्या 2 अथॉरिटी ऍड नव्हत्या केल्या, म्हणून आपण ऍडिशन ऑफ पार्टीजचा अर्ज दिला त्याच्यामध्ये. ओके, एकदा खाली दिला अर्ज. हा, एकदा खाली दिला अमेंडमेंटचा अर्ज. तो जर ग्रँट झाला तर ते अमेंड करून जर नवीन कंप्लेंट मी इंग्लिश मध्ये किंवा एव्हिडन्स ऍफिडेव्हिट इंग्लिश मध्ये देता येईल का मला, जर पहिलेच मराठीत होतं तर? कारण ते मराठीत हाड जात आहे. भाषेचा काही प्रश्नच नाही हो. इट विल बी कंटिन्युएशन ऑफ द मॅटर. भाषा इज इमॅटेरियल. अगोदरची कंप्लेंट मराठी आहे, त्यामुळे तुम्हाला काय मराठीतच शपथेचं पत्र असं काही नाहीये. असं काही नाही ना? एव्हिडन्स ऍफिडेव्हिट मी इंग्लिश मध्ये दिलं तरी चालेल का? तुम्ही पुणे कोर्ट का? पुणे लेबर? येस सर, पुणे लेबर कोर्ट. सुरेखा डांग मॅडम. येस सर. सर थँक्यू. ओके, कोणी सांगते जीमेल माझं द्या म्हणून. ganesh.sovani081. हॅलो, हा बोला. सर मी ऍडव्होकेट बोला ना, तेजसजी बोला.
सर, आपण आता सांगितलं की आपण सुरुवातीची बरेच वर्ष सिव्हिल प्रॅक्टिशनर होतात आणि नंतरच्या कालावधीमध्ये क्रिमिनल प्रॅक्टिसकडे वळलात. बऱ्याच वेळा असं दिसून येतं सर की ज्युनियरशिप करत असताना एखाद्या वकिलांच्याकडे सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही स्वरूपाची कामं असणारे वकील फार कमी आढळतात. सर्वसाधारणपणे एखाद्या ज्युनियरने जर सिव्हिल प्रॅक्टिस सुरू केलेली असेल तर त्याचा अर्निंग सोर्स जर आपण बघत असू तर दिवाणी दावे मोठ्या स्वरूपाचे जे असतात किंवा कुठल्याही प्रकारचे दिवाणी दावे साधारणपणे ज्युनियर वकिलांच्याकडे येत नाहीत. त्यामुळे त्यांनी क्रिमिनल कामं सुद्धा शिकून घ्यायला हवीत साइड बाय साइड. एक लक्षात घ्या, त्यामुळे सर सिव्हिल कामं शिकत असताना थोडंसं क्रिमिनल कामांकडे सुद्धा त्यांचं लक्ष राहील. या पद्धतीने तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे? पेपर मधला क्राईम न्यूज वाचा, त्याच्या तुमचं क्राईम नॉलेज तयार होईल. पहिली गोष्ट. येस सर. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी की कोर्टामध्ये रिमांडचे जे वेळा प्रकरण आणली जातात, आरोपी आणले जातात, तुम्हाला नव्याने जर क्रिमिनल क्षेत्रामध्ये यायचं असेल तर रिमांड कसे घेतले जातात हे पहिले शिका. आणि एकदा रिमांड तुटला, पीसी तुटली, बेलला एंटायटल होतो. आणि एंटायटल झाला की मग खालच्या कोर्टातले जे बेल आहेत 437 खालचे JMFC पुढचे, ते तुम्ही थोडे शिका पहिले. ते एकदा तुम्हाला यायला लागले की मग 439 खालचे सेशन्स मधले जे बेल आहेत, कारण क्रिमिनल मध्ये कोणी तुम्हाला सेशन ट्रायल किंवा इव्हन क्रिमिनल ट्रायल JMFC वॉरंट केसेस देखील तुम्हाला देणार नाही जोपर्यंत तुमचं कायद्याचं फौजदारीचं ज्ञान चांगलं आहे तोपर्यंत. त्यामुळे तुमची सुरुवातीला जी उपजीविका असेल ती इसेन्शियली जामीन अर्जावरचीच निगडीत असेल तुमची. त्यामुळे जरूर करा, अतिशय इंटरेस्टिंग आहे. आणि क्रिमिनल मध्ये सक्सेस रेट फार मोठा आहे आणि पटापट गोष्टी होतात त्याच्यात. यू विल बी द लाईम लाईट, यू विल बी. हॅलो सर. येस सर, थँक्यू सर. हॅलो. हा बोला सर, मी ॲडव्होकेट मोरे बोलतोय. बोला मोरे. ते रिगार्डिंग आर्बिट्रेशनचं विचारलं होतं तुम्हाला. त्यात काय झालंय, ते क्लायंट एक्सपायर झाले. आर्बिट्रेशन वाल्यांनी तिथं सांगितलं नाही, ते जे लॉकडाऊन टायमिंगला झालं तर त्यांनी असं सांगितलं नाही की ओनर एक्सपायर झालेत. फक्त एवढं सांगितलंय जी फायनान्स व्हेकल केली त्याचं पर्सननी EMI भरले नाही. जेव्हा जिवंत होते तेव्हा 20 EMI भरले, पण त्यानंतर एक्सपायर झाल्यामुळे भरले नाही. जो लोन अगेन्स्ट इन्शुरन्स काढला होता तर त्यांनी काय केलं, ग्रुप इन्शुरन्स काढलाय. 4 इयर्सचं लोन होतं. पण आता ते काय म्हणले की रिपोर्ट पाहिजे. तर FIR काय झालं, सस्पिशियस डेथ झाली क्लायंटची. मग त्याला टाइम रिपोर्ट लागत होता, म्हणजे PCRI रिपोर्ट नाही का, तर तो लेट आला. तर मग आता ह्यांनी काय केलंय की 4 वर्षाच्या लोन मध्ये जो इन्शुरन्स काढला तो ग्रुप इन्शुरन्स काढलाय, ते पण टप्प्याटप्प्याने, फुल नाही. तर जो ही जी डेथ आहे ती अननॅचरल आहे ना, तर मग ग्रुप ऍक्सिडेंट इन्शुरन्स मध्ये क्लेम होईल का हा क्लेम? अजून आपल्याला फॅक्ट होती, मला तुम्ही डिटेल मध्ये द्या, मी ईमेल ID दिलाय. गोष्टी मला. सर नमस्कार. हा नमस्कार, बोला. हॅलो सर. सर, मी सोलापूरहून बोलतोय. माझं मेल कॉल करतो सर. हा सर, असा विषय होता सर, मूळ व्यक्तीने मयत झाल्यानंतर त्या मिळकतीला सर्व वारसदारांचा नाव नोंद झालं. त्यानंतर त्यापैकी त्यांच्या बहिणी ज्या होत्या 3 भावामध्ये एकाच्या नावानं स्पेसिफिक हक्क सोडपत्र दिला, तर दावा दाखल झाल्यानंतर उर्वरित 2 भावामध्ये तो शेअर वाढणार किंवा तो स्पेसिफिक दिल्यामुळं ते त्याच्याच हिश्श्याला असणार. बरोबर. हा सर, म्हणजे आता सध्या सूट दाखल आहे सर. त्या एका बहिणीनं सूट दाखल केलंय, दुसऱ्या 2 बहिणीनं स्पेसिफिक एका भावाच्या हक्कामध्ये हक्क सोडपत्र दिलंय. बरं. मग तो क्षेत्र इतर 2 भावाच्या हिश्श्यामध्ये शेअर वाढणार किंवा तो स्पेसिफिक दिल्यामुळं, म्हणजे रजिस्टर्ड हक्क सोडपत्र आहे तो स्पेसिफिक त्याच्याच प्रतिवादी क्रमांक 1च्याच हक्कामध्ये दिल्यामुळे प्रतिवादी क्रमांक 2 भाऊ आहेत त्याच्या हिश्श्यामध्ये सुद्धा वाढणार. बरोबर. आणि ज्यांनी सोडलेलं त्यांना देखील प्रोफॉर्मा पार्टी करून ठेवलं का खातर जमा करायला, की त्यांनी खरोखर सोडलेलं की नाही? सर 1 मिनिट. 3 बहिणी आहेत, 3 बहिणीपैकी एका बहिणीनं दावा दाखल केलाय. करेक्ट. 2 भावाविरोधात आणि 2 बहिणी विरोधात. बरोबर. त्यापैकी 2 प्रतिवादी ज्या बहिणी आहेत त्यांनी एकट्याच्या विरोधात, म्हणजे एकट्याच्या फेवर मध्ये रजिस्टर्ड हक्क सोडपत्र दिलंय. आमचा हिस्सा 1 नंबर प्रतिवादी भावाच्याच हिश्श्यामध्ये, 2रा नंबर प्रतिवादी भावाच्या हिश्श्यामध्ये नाहीये. मग तो वादी आणि 2रा नंबर प्रतिवादी भाऊ ज्यांच्या हक्कामध्ये दिलं नाही त्यांचं शेअर ऑटोमॅटिकली वाढणार का सर, म्हणजे सामायिक क्षेत्र असल्यामुळं? बरोबर आहे. तेवढा शेअर त्यांचा प्रपोर्शनेट कमी होऊन इकडे त्याची वाढ होणार ना त्याची.
नाही सर, मग त्यांचा सर क्वेश्चन एकाच भावाचा शेअर वाढणार की 2 भावामध्ये ते डिवाइड होणार, जे काही हा, हक्क सर. पत्राने एकाच्याच लाभामध्ये त्यांनी केलेलं आहे ना. हो सर, रजिस्टर्ड हा कसोडपत्र आहे, एकट्यांच्याच भावामध्ये केलाय, अजून शेअर फिक्स झाले नाहीत. मग ते ज्यांच्या नावानं दिलंय त्यांचंच वाढणार ना सर. ऑफकोर्स त्यांचंच जाणार ते. आणि ज्या बहिणींनी सोडलेले त्यांना तुम्ही प्रोफॉर्मा पार्टी करून ठेवलेलं आहे की नाही, त्यांच्या विरुद्ध तुम्ही काही रिलीफ मागितलेलं नाहीये. हा सर, वादीनं मागितलं परंतु प्रतिवादीच्या विरोधात, परंतु प्रतिवादी उर्वरित 2 जे आहे ते प्रतिवादी दुसऱ्यांच्याच एकाच्याच भावामध्ये हा कसोडपत्र करून दिलं. कळलं मला. ज्याच्या लाभामध्ये ते सोडलेले हक्क बेदावा केलेला आहे त्याच वाढणार बेदावा. त्याच वाढणार ना सर. असं नाही की तो शेअर फिक्स न झाल्यामुळं ते उर्वरित त्यांच्या सुद्धा वाढणार असं नाही ना. व्हॉट एव्हर विल बी डिव्हॉल्व ऑन दिस लेडी इट विल बी प्रोपोर्शनेटली. एक मिनिट बोलू का? हा बोला. सागर जोशी बोलतोय. काही नाही, आपल्या मोठे जो प्रश्न ज्यांचे असतील समजा, समजा 1-2-3 मिनिटं राहिले असतील तर मोठे प्रश्न असतील तर सरांना ईमेल जरी केले सर ईमेल देते अवश्य, कारण मोठ्या प्रश्नांमध्ये सगळं हे करून ते हे होईल. उत्तर द्यायला लागेल आपल्याला. हा करेक्ट असं मला वाटतं. अगदी योग्य सजेशन आहे तुमचं. काही अडचण नाही, जरूर पाठवा. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. मी ॲडव्होकेट संजय कदम बोलतोय पुण्यावरून. बोला सर. माझं आपण फार चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. सर माझा एक जनरल क्वेश्चन आहे, तो खूप चांगला प्रश्न आहे, असा तुम्ही नक्की हे कराल. सर विडो लिटिगंट्स आहे, विडो लिटिगंट्स, वेदर विडो लिटिगंट्स आर exempted from court fee, stamp court fee or not? If they are seeking their personal benefits, the rights which they are entitled as a personal. Yes. Merely because she is widow, she is not exempted from the court fee. व्हेरी ट्रू सर. व्हेरी नाईस सर. त्याच्यासाठी खूप जजमेंट सर मी पाहिले होते बॉम्बे हायकोर्टाचे. तर एक बॉम्बे हायकोर्ट म्हणते येस सी इज एक्झेम्प्टेड, एक म्हणते सी इज नॉट एक्झेम्प्टेड, असं दोलनामे स्थिती चालली होती बॉम्बे हायकोर्टाची. तर मला ह्याच्यावरच आपल्याकडून गाईडन्स येतो, बऱ्यापैकी येतो मी, 10 दिवसात येतोय. येस, थँक्यू सर. सर माझा सर छोटा दुसरा आणखीन प्रश्न असा आहे की सर काउंटर क्लेम जेव्हा आपण करतो एखाद्या दाव्यामध्ये, तर त्या काउंटर क्लेम सोबत लिव्ह ऑफ द कोर्ट हा ऍप्लिकेशन करणं बंधनकारक असतं की नसतं? केलेला कधीही चांगला, पण नसेल तर तेवढ्याने तुमचा काय काउंटर क्लेम डिफीट होत नाही. ओके, थँक्यू सर. स्टॅट्युटरी राईट गिव्हन अपॉन यू. स्टॅट्युटरी तुम्हाला राईट कन्फर केलेला आहे, काउंटर क्लेमची मुभा तुम्हाला दिलेली आहे. ओके. बट सर समटाइम्स सर जेव्हा ऍप्लिकेशन केलं जातं तेव्हा कोर्ट अदर साइड टू से करतं, जसं रुटीन. इट्स अ रुटीन ऑर्डर, सवय पडलेली. ओके, थँक्यू सर. नमस्कार. नमस्कार सर. निखिल बोलतोय. सर मी थोडस व्यत्यय आणते ह्याच्यात की आपल्याला टायमिंगचं लिमिटेशन आहे. त्यासोबत सागर सरांनी सांगितल्याप्रमाणे सरांनी ईमेल दिलेला आहे आपल्याला. माझा एकच प्रश्न होता प्लीज. ओके सर. ओके. तर माझा एक प्रश्न आहे, क्लिअर सूट फॉर डिक्लेरेशन इज मेंटेनेबल? एक्क्याण्णव खाली होईल काय? वाय नॉट? ओनली डिक्लेरेटरी सूट. ऍक्च्युली सर मी कर्नाटक मध्ये लिगल हेअरशिप साठी डिक्लेरेशन सूट दाखल केलेला आहे. ओके. ऑर्डर 7 रूल 1-2 मध्ये. ओके. आणि आता 7/11च्या अंडर त्यांनी अर्ज दाखल केलाय समोरच्या पार्टीने. ओके. त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा अशा गोष्टींवरती बोट ठेवलेला आहे. त्यामुळे मला प्रश्न विचारायचा होता की ओनली डिक्लेरेशन सूट ही मेंटेनेबल आहे का नाही? Why not? You can always seek a dead bar. आम्ही फक्त क्लास 1 लीगल हेअर डिक्लेअर करून मागितले, बस एवढीच मागणी केली. बरोबर. No bar to seek any declaration. Absolutely. थँक्यू व्हेरी मच सर. आणि खूप चांगलं मार्गदर्शन झालं त्याबद्दल. थँक्यू सर. सॉरी, प्रत्येकानं आता थोडस थांबावं लागतंय आपल्याला, कारण की सरांचा बहुमोल वेळ आपल्याला दिलेला आहे सरांनी. त्यासोबत त्यांनी आपला ईमेल नंबर पण तुम्हाला सर्वांना केलेला आहे, मी ग्रुपवरती ते शेअर करेन. त्यासोबत सरांनी जो PDF दिलेला आहे आणि केस लॉस दिलेले आहेत ते पण तुमच्या सर्वांच्या पर्यंत पोहोचेल याची मी दक्षता घेईन. ज्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवरती नसेल त्यांनी शालिनी मॅडमला पर्सनल मेसेज केला तरी चालेल. आणखीन सरांचं म्हणजे मानावं तेवढा आभार कमीच आहे, कारण की मी पण एक ज्युनियर लॉयरच आहे. त्यामुळे आम्हाला जेवढ्या प्रश्नांची उत्तर हवी होती तेवढ्या सगळी सरांनी सॉर्ट आउट केलेले आहे. त्याचबरोबर मला एक सरांचं
म्हणजे प्रत्येक जण म्हणत होते की लॉचे पुस्तकं वाचा, पण सरांनी सांगितलं की तुम्हाला सामान्य ज्ञान पण त्याच्यासोबत गरजेचं आहे. हा अत्यंत आवश्यक महत्वाचा आहे. पॉईंट. येस सर, हा महत्वाचा पॉईंट सरांनी आपल्या सर्वांना सांगितलेला आहे. कारण की आपण काय करतो, लॉयर आहे म्हणल्यानंतर फक्त पुस्तकं वाचत जातो किंवा कुणाचं तरी मार्गदर्शन करतो, असं कुणाचे तरी लेक्चर्स ऐकतो. पण त्यासोबत आपल्या जे न्यूज आहेत, न्यूजपेपर वाचणं हे तितकंच महत्वाचं आहे, किंवा आपल्याला जनरल नॉलेज ठेवणं आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये हे पण तितकंच महत्वाचं आहे. तर सरांचं खूप खूप आभार, आणि सरांचं आणखीन लेक्चर होतील अशी मी आशा करते. तर सर्वांनी अटेंड केल्याबद्दल सर्वांचा आभार, त्याचबरोबर सरांचंही खूप खूप आभार. तर आता हे लेक्चर सिरीज इथंच संपलेले आहे. सरांच्याकडे आपण आणखीन एक सब्जेक्ट घेऊन, आणखीन एक विषय घेऊन आपण सरांना परत एकदा इन्व्हाइट करणारच आहोत. सर प्लीज इन्व्हिटेशन कबूल करा आताच. ग्रँटेड. येस सर, येस सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ओके, थँक्यू, धन्यवाद. ओके, बाय बाय सर. गुड नाईट ऑल ऑफ यू. थँक्यू.